दरवर्षीप्रमाणेच गोडी छाटणीच्या सीझनच्या सुरुवातीला द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ व योगेश कृषी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या द्राक्षपीक परिसंवादात आपण एकत्र येत असतो आणि महत्त्वाच्या विषयांवर आपल्यातीलच अनुभवी द्राक्ष उत्पादक तज्ज्ञांचे, हवामान अभ्यासकांचे मार्गदर्शन आपण घेत असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून आपले हे द्राक्ष चर्चासत्र द्राक्ष पंढरीच्या फेसबुक पेजवर फेसबुक लाईव्ह आपण घेत आहोत आणि त्याला आपला प्रचंड प्रतिसाद पण लाभत आहे. आपण मागील वर्षी द्राक्ष पंढरीचा यूट्यूब चॅनल पण सुरू केला आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचे विविध प्रयोग, ते करत असलेल्या चांगल्या प्रॅक्टिसेस आपणासोबत शेअर करण्याचा योगेश कृषी आणि द्राक्ष पंढरीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवत राहणार आहोत. यावर्षीच्या सीझनची सुरुवात होण्याअगोदर कालपासून आपण या फेसबुक लाईव्हला सुरुवात केली आहे. कालही अन्नूदादा मोरे आणि आर के व्हरायटीचे जनक रघुनाथजी झांबरे आणि शुभम दिलीप झांबरे यांनी आर के संदर्भामध्ये आर केच्या रिगार्डिंगच्या संदर्भातील विषयांवर अतिशय मौल्यवान मार्गदर्शन आपणास केले. आज पण मित्रांनो, आपणास जे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, पण थोडक्यात सांगतो. श्री अमितदादा पडोळ एकत्रित शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षण घेतलेला हा तरुण, एवढंच नाही तर स्वतः मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठी जबाबदारी सांभाळून स्वतःची PPF एक्सपोर्ट्स नावाची एक्सपोर्ट कंपनी असलेला तरुण, म्हणजेच शेतीतील प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेला अभ्यासू उद्यमी, स्वतः शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतल्या कारणाने शेतकरी वर्गाविषयी कमालीची आस्था असलेला हा उद्यमी, प्रत्येक वर्षी कुठलीही अपेक्षा न ठेवता एक्सपोर्टसाठी कोणते मॉलिक्युल्स किती वापरायला हवेत आणि कोणते मॉलिक्युल्स टाळायला हवेत याचा एकदम सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता सांगणारा द्राक्ष इंडस्ट्रीमधला एकमेव मनुष्य. संपूर्ण द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये अमितदादांची एक वेगळी ओळख आहे. निस्पृह आणि अतिशय सकारात्मक, कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी तात्काळ मदत पुरवणारा मनुष्य म्हणून दादांची एक वेगळी ओळख आहे. आज पण अमितदादा आपल्या सर्वांना युरोपियन युनियन व इतर देशांतील रेसिड्यूज संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. दादांचे मी मंचावरती सहर्ष स्वागत करतो. येणाऱ्या तासभरामध्ये आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी अमितजी. आज सर्वप्रथम श्री द्राक्ष पंढरी तसेच श्री उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ, आमचे मित्र श्री योगेश जाधव, त्यानंतर रिकामे साहेब योगेश रिकामे आणि सर्व हा द्राक्ष पंढरी परिवार, आज तुम्ही आज मला जे काही आज ज्या उद्देशाने बोलवलं आहे, तर मला निश्चित खात्री आहे की ज्यावेळेस तुमचं हे लेक्चर संपेल त्यावेळेस तुमच्या शंकांचं निश्चितच समाधान झालेले असेल. तर मित्रांनो, आत्ता 6:56 झाले आहे. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे एक 50 ते 55 मिनटात मला माझा सर्व काय जो आहे ज्या काही थोडक्यात काही जी माहिती मला तुमच्यापर्यंत पुरवायची आहे, तर मी निश्चितच प्रयत्न करेल की कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची. तर सर्वप्रथम मी इथं उपस्थित सर्व शेतकऱ्यांचं आणि जे लाईव्ह शेतकरी आज महाराष्ट्रभर ऐकत आहेत त्यांचं मी खऱ्या अर्थाने आणि अतिशय आनंदपूर्वक मी तुमचा सन्मान करतो. आणि मला अपेक्षा आहे की
आज हे लेक्चर संपेल त्यावेळेस तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी इतकं तरी तुमच्या ओव्हरऑल इन्फॉर्मेशनमध्ये भर पडेल. तुम्ही सगळेजण स्वतः आहात, कदाचित माझ्यापेक्षाही चांगली माहिती तुमच्याकडे आहे. आणि त्यामुळे असं कधीच नाही आहे की मी जे सांगेल ते तुम्हाला सगळं परफेक्टच राहील, किंवा मी जे सांगेल ते सर्व अतिशय काहीतरी ज्याच्या अनुषंगाने तुम्हाला फार मोठी फायदा होईल असंही काही नाही. पण दरवर्षी काय असतं की बिफोर द सीझन आपल्याला एक उजळणी करायची असते. त्यानंतर नवीन नवीन काय बदल झालेले असतात ते आपल्याला मला तुमच्यापर्यंत पोहोचवायशी वाटतं. आणि जसं मनोजनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये काय बदल होणार आहे, आपली द्राक्ष इंडस्ट्री कशा पद्धतीने वाट करते आहे, आणि जर आपण सर्वजण इथं ऐकणारे सर्व तरुण आहात तर आपण सर्वांनी कसं सजग राहिलं पाहिजे, येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये आपल्यापुढे काय काय आव्हानं वाढून ठेवलेले आहे याचा मी थोडक्यात उहापोह करेल. तर सर्वप्रथम मित्रांनो, मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपणालाच मी कल्पना आहे की हा जो कोविडचा काळ आहे, पॅन्डेमिक अजून पण संपला नाही आहे, तर आपण सर्वांनी आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण आपले फार जवळचे मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांना आपण गमावून बसलो. तर मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने माझ्या संवेदना आणि आपल्या सर्वांच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोचूयात. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. त्यांच्या पुढच्या येणारी जी पिढी आहे, जी आज त्यांच्यामुळे दुःखी आहे, त्यांना एक प्रबळ अशी इच्छाशक्ती देव की येणाऱ्या आव्हानाला आपण सर्वजण मिळून त्यांना साथ देऊ. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अजूनही सजग राहिलं पाहिजे. अजूनही लाट संपलेली नाही आहे. वॅक्सिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर आपलं कोणाचं वॅक्सिनेशन राहिलं असेल तर आपण ते करून घ्यावे. आपल्याबरोबर आपले जे मजूर आपल्याबरोबर काम करतात त्यांच्यातला गैरसमज दूर करून ते सुद्धा फार मोठं पुण्याचं काम आहे. आणि त्या लोकांनासुद्धा आपण वॅक्सिनेशन कसं करून घेता येईल याची काळजी घेतली पाहिजे. काही अडचणी असतील, काही शंका असतील तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण त्या सर्व शंका आपल्या मजुरांच्या, आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या दूर करावा अशी माझी कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आज मला सांगण्यात आलं की आम्ही दादा थोडंसं आपल्याला एक नवीन व्हरायटी आणि येणारा काळ कसा राहील त्याच्याविषयी पण आपल्याला 2 शब्द बोलायचं आहे, किंवा तुम्ही 2 शब्द त्याच्याविषयी पण माहिती सांगा. तर मित्रांनो, मला 2च गोष्टी तुम्हाला सांगाव्याशी वाटतात. की सर्वप्रथम आपण जर बघितलं तर आपला जो काही द्राक्ष निर्यातीचा जो हंगाम आहे तो सर्वसाधारणपणे डिसेंबरलाच, 1 जानेवारीला चालू होतो आणि एप्रिलला संपतो. म्हणजे एक 15 जानेवारीपासून तर 30 एप्रिलपर्यंत आपला हा निर्यातीचा हंगाम असतो. परंतु जगभरामध्ये द्राक्षाची वर्षभर मागणी असते. आणि आपला जो भारत आहे आणि आपल्या भारताबरोबर आपलं नाशिकचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, मुंबईपासूनचं आपलं अंतर कमी आणि बाकीच्या आपल्याकडे उपलब्धते असलेली मजुरांची संख्या, या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला वर्षभर द्राक्ष आपण पुरू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे क्लस्टर्स आपण तयार करू शकतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या भारताजवळ ज्या बाकीच्या कंट्रीज आहे, जसे साऊथ ईस्ट आहे, फार ईस्ट आहे, तिथे वर्षभर द्राक्षाची मागणी असते. आता तुम्ही जर इथं बघितलं तर मी थोडक्यात एक स्लाईड तुमच्यापुढे मांडलेली आहे की त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हटलं आहे मी क्रिम्सन किंवा रेड सीडलेस, म्हणजे मी त्याला रेड सीडलेस म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना एक लक्षात ठेवा की जगभरामध्ये खऱ्या अर्थाने कुठल्याही द्राक्ष जातीचे 3 प्रकार पडतात. वेगवेगळे प्रकार आपल्याला कदाचित माहिती असतील, परंतु खऱ्या अर्थाने 3 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार म्हणजे व्हाईट सीडलेस, ज्याला आपण ग्रीन द्राक्ष म्हणतो. दुसरा म्हणजे ब्लॅक सीडलेस, आणि थर्ड म्हणजे रेड सीडलेस, है ना. तर याच्या पलीकडं 90% जे मार्केट आहे या 3 सेगमेंटपर्यंत फिरलेलं असतं. म्हणजे आज आपण एक विचार करा की जो खाणारा ग्राहक आहे हा खऱ्या अर्थाने तीनच सेगमेंट ओळखतो. फर्स्ट वन इज व्हाईट सीडलेस, अनदर वन इज रेड सीडलेस, अँड थर्ड वन इज द ब्लॅक सीडलेस. त्याच्या पलीकडं काही स्पेसिफिक ब्रँडिंग मार्केट, म्हणजे पर्टिक्युलर मागणी असलेली, पर्टिक्युलर व्हरायटी मागणी असलेलं काही मार्केट 2 to 5% इमर्ज होतं आहे. परंतु आज जरी मोठ्या तौरपे जर विचार केला तर 90 to 95% मार्केट हे फक्त रंगावर अवलंबून आहे. आणि त्याची बेसिक मागणी अशी आहे की जर तुमच्याकडे चांगली रेड सीडलेस असेल तर ती वर्षभर तिला मागणी आहे. पण चांगल्या रेड सीडलेसची व्याख्या काय? चांगल्या रेड सीडलेसची व्याख्या एकच आहे, अतिशय सुंदर टेस्ट, अतिशय चांगला लुक, 17 mm 18 mm साईज,
क्रंची टेस्ट, एक चांगला ॲरोमा, चांगला फ्लेवर, चांगली किपिंग क्वालिटी, फर्स्ट क्लास. एवढ्या 4 गोष्टी असेल तर आपल्याला आपल्या जवळपास प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सेकंड, ब्लॅक सीडलेसमध्ये एशियन मार्केट्समध्ये ऑक्टोबर टू जुलैच्या दरम्यान मागणी आहे. तर ऑक्टोबर टू जुलैच्या दरम्यान जी मागणी आहे, पण ब्लॅक सीडलेससुद्धा आपल्याला मिनिमम 18+, बॉटमला अतिशय चांगली शुगर्स, अतिशय गुड किपिंग क्वालिटी, या सगळ्या गोष्टी हवे. व्हाईट सीडलेसमध्ये सुद्धा कोरिया आहे, चायना आहे, जिथे नोव्हेंबरपासून तर एप्रिलपर्यंत आपले जे कॉम्पिटिटर्स कंपनीज आहे, जसे साऊथ आफ्रिका आहे, चिली आहे, पेरू आहे, स्पेन आहे, तिथं मोठ्या प्रमाणात द्राक्ष स्टोअरचे किंवा इन ट्रान्झिट द्राक्ष विकतात. तर मला याच्यातनं तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की येणारा काळ हा फार आशावादी राहणार आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे थोडक्यात सांगेल, परंतु पुढील 3 वर्ष मात्र आपल्याला फार जोखमीचे राहणार आहे. मला सगळ्यांनाच या द्राक्ष इंडस्ट्रीजमध्ये जो काम करतो, मग तो इनपुट इंडस्ट्रीमधला काम करणारा एखादा पेस्टिसाईड फर्टिलायझर एखादा व्यापारी असेल, किंवा या हंगामात काम करणारे जे आपले मजूर असतील, शेतकरी असेल, निर्यातदार असेल, या सर्व साखळीला पुढच्या 3 वर्ष एक फार चांगल्या स्थित्यंतरातनं आपल्याला जाणं गरजेचं आहे. आपण फार पेशन्सफुली आणि अत्यंत काळजीपूर्वक काम करणं गरजेचं आहे. 2022 ते 2025चा हंगाम खऱ्या अर्थाने आपल्यासाठी फार चॅलेंजिंग राहणार आहे. मात्र 2026 नंतर मात्र बरंचसं क्षेत्र चेंज झालेलं असेल. त्याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगेल. आता ही माहिती मी वेळोवेळी दाखवलेली आहे, पण मला जनरली एकच सांगायचं की आपल्या भारताच्या जवळ असे भरपूर मार्केट्स आहे की जिथं आपण 13 ते 15 दिवसात पोचू शकतो. आणि तिथं पोचण्यासाठी आपल्याला जे काही व्हरायटी किंवा मी व्हरायटी म्हणणार नाही, जे काही प्रॉडक्टची आपल्याला गरज आहे, ते प्रॉडक्ट सध्या तरी आपल्याकडे नाही आहे. म्हणजे ते प्रॉडक्ट आपल्याकडे नाही आहे. आपण जे काही प्रॉडक्ट विकतो आहे आता सध्या, ते प्रॉडक्ट आपण मार्केटच्या कुठल्या तरी छोट्याशा सेगमेंटमध्ये किंवा जिथे ज्यावेळेस मार्केटमध्ये गरज असेल, एक वॅकन्सी असेल, त्यावेळेस आपण तो गॅप फिलिंगचा कार्यक्रम करतो आहे. पण अजूनही मार्केटला पाहिलेले असलेले प्रोडक्ट, म्हणजे जे एशियन कंट्रीजमध्ये जे प्रॉडक्ट लागतात, अशा प्रॉडक्टच्या आपल्याकडे सध्यासुद्धा वानवा आहे. तर मला काय वाटतं की भारतीय द्राक्ष शेती याच्यात कुठल्या 3 ते 4 गोष्टीची गरज आहे. एक म्हणजे एक्सपान्शन इंटू द न्यू अँड वाईड रेंज ऑफ व्हरायटीज, ज्याची आज सक्त जरूरत आहे. सेकंड म्हणजे ज्यावेळेस ह्या नवीन व्हरायटीज येतील त्यावेळेस आपल्याला नवीन मार्केट एक्सपान्शन झाले पाहिजे, जसे साऊथ कोरिया आहे. त्यानंतर त्याचा प्रोटोकॉल आपल्याला लवकरात लवकर फायनल झाला पाहिजे. त्यानंतर रादर दॅन सीझनल ॲप्रोच ठेवण्यापेक्षा क्लस्टर ॲप्रोच होणं गरजेचं आहे. म्हणजे जर उद्या चांदवडचं मार्केट असेल किंवा इकडे आमच्याकडे जतचं मार्केट असेल की जिकडे पाऊस हा लेट सीझन पाऊस पडतो, तिथे क्लस्टर ॲप्रोच झाले पाहिजे. तिथं लागणाऱ्या व्हरायटीज वेगळ्या प्लॅन केल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून आपण इयर द राऊंड कसे द्राक्ष आपण पुरू. मी त्याला असं म्हणतो की जसं पेरू या देशामध्ये केलं गेलं, तिथं स्पेसिफिक क्लस्टर ॲप्रोच तयार केले गेले की फॉर एक्झाम्पल या वनी एक कॉन्टिनेंट आहे, मी असं पकडलं की या वनी एक व्हॅली आहे, तो वनीनी स्पेसिफिक फॉर एक्झाम्पल व्हाईट सीडलेस तयार करायची डिपेंडिंग ऑन वनीज क्लायमेट्स अँड वनीज जिओग्राफी. त्यानंतर एक निफाडचा प्रदेश असेल तर त्यांनी ब्लॅक सीडलेस तयार करायची. एक दुसरा प्रदेश असेल फॉर एक्झाम्पल दिंडोरी आणि वगैरे भरीसर, तर त्यांनी व्हाईट सीडलेसवर जोर द्यायचा. तसंच मी सांगलीच्या बाबतीत बोलेल, तसंच मी नारायणगावच्या बाबतीत बोलेल. तर हे असे क्लस्टर ॲप्रोच तयार करणं गरजेचं आहे. आपल्याकडे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स लेवलचे ऑलरेडी पॅक हाऊसेस आहे, पॅकेजिंग आहे, कोल्ड स्टोरेज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण युरोपच्या पलीकडे पण फार मोठं जग आहे, याचा आपण प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि हा विचार करणं आपल्याला अतिशय गरजेचं झालेलं आहे, कारण की युरोपचं मार्केटमध्ये एक लिमिटेशन आहे. ते काय लिमिटेशन आहे मित्रांनो? त्याचं कारण असं आहे की ओव्हरऑल जर युरोपचा मार्केटचा विचार करता आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की सध्या आपण जी द्राक्ष विकतो, ज्याला आपण व्हाईट सीडलेस म्हणतो, किंवा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्ही ग्रीन सीडलेस, तुम्ही जी व्हरायटी विकतात थॉम्सन, तिचं जे मार्केट शेअर आहे ओव्हरऑल व्हाईट सीडलेसचा, ग्रीन सीडलेसचा, तो हार्डली 20 मॅक्स 25% आहे. 25%च्या पुढे हे व्हाईट सीडलेस द्राक्ष विकले जात नाही. आज 60% मार्केट शेअर हा रेड सीडलेसचा झालेला आहे आणि ऑलमोस्ट 12 ते 15% शेअर हा ब्लॅक सीडलेसचा झालेला आहे. म्हणजे आपण रेड प्लस ब्लॅकचा विचार करता 70 to 75% मार्केट हे फक्त आणि फक्त हे कलर व्हरायटीचं झालं आहे आणि 20-25% मार्केट हे फक्त व्हाईट सीडलेसचं झालं आहे. आणि याचं बेसिक रिझन असं आहे की जे एक नवीन जनरेशन जे आहे, नवीन जनरेशनचा जो ओढा आहे
तो रेड सीडलेसवर आणि ब्लॅक सीडलेसवर जास्त आहे. रेड सीडलेस खाल्ल्यानंतर एक अँटीऑक्सिडंट्स तयार होतात, दिसायला थोडं फॅन्सी वाटतं. त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे असलेले डॅमेज, काही डिसीज डॅमेज असतील किंवा काही इन्सेक्ट्स डॅमेज असतील, ते इतकी डोळ्यात बसत नाही. मागे सेन्सबरीने एक सर्वे केला होता, त्यामध्ये दिसलं की व्हाईट सीडलेस परचेस करणारे म्हणजे ग्रीन सीडलेस परचेस करणारा एक 50 and 50 अबो एजचा ग्रुप आहे, म्हणजे जे मी त्याला ओल्डर जनरेशन म्हणेल. परंतु न्यू जनरेशन हे कम्प्लीट कलर सीडलेस व्हरायटीकडे वळलेलं आहे. आणि आज आपण युरोपमध्ये फक्त आणि फक्त या 20-25% मार्केट्समध्ये काम करतो. उरलेलं 70-75% मार्केट हे आजही वॅकंट आहे. आणि या 20-25% मार्केटची द्राक्ष सामावून घेण्याची एक कॅपॅसिटी आहे 7,000, 7,500, 8,000, मॅक्झिमम फार काही कंडिशन आली तर 8,500 कंटेनर. याच्यापेक्षा ते व्हाईट सीडलेसचे कंटेनर्स एका लिमिटच्या पलीकडे तिथं सामावून घेणं थोडं अवघड आहे. तर याकरता आपल्याला येणाऱ्या पुढच्या 3 वर्षामध्ये बरेचसे जे काही चेंज होऊ घातलेले आहे, तर त्याच्याविषयी मी तुम्हाला 2 शब्द बोलेल. आता मित्रांनो, की आपण जर विचार करतो की जगभरामध्ये काय काय घडतं आहे, तर मोठ्या मोठ्या तौरपे जगामध्ये प्रामुख्याने 6 कंपन्या आहे की ज्या ब्रीडिंग प्रोग्रॅमवर मोठ्या प्रमाणात कामं करतात. आणि जे काही जग आहे हे सगळं द्राक्ष व्यवसायाचं किंवा द्राक्षाच्या ब्रीडिंगचं ह्या 6 कंपन्यांच्या भोवती फिरतं. आणि मला सांगायला आश्चर्य वाटेल की एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा सुद्धा कदाचित टर्नओव्हर इतका बिलियन्समध्ये नसेल, इतका टर्नओव्हर या 6 कंपनीचा आहे. त्याच्यामध्ये सनवर्ड आहे, इंटरनॅशनल फ्रूट जेनेटिक्स आहे, ग्राफा आहे, SNFL आहे, वॉल्केनी आहे, युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आहे. तर या ज्या काही ही ब्रीडिंग प्रोग्रॅम आहे, हे सुद्धा ब्रीडिंग प्रोग्रॅम आज आपल्या भारतामध्ये येण्यास इच्छुक आहे. मी सांगेल त्यापैकी बऱ्यापैकी प्रोग्रॅम ऑलरेडी आपल्या इंडियामध्ये आलेले आहे. परंतु हे सर्व जे ब्रीडिंग प्रोग्रॅम आहे यांनासुद्धा 2 पैसे मार्केटमधनं हवेत. तर हे पैसे हवेत म्हणजे काय, की ते सर्व पेटंट लॉला बांधिले. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जगभरामध्ये जो मान्यता प्राप्त असलेला जो लॉ आहे, ज्याला आपण युपॉव लॉ म्हणतो, की ज्याच्या अनुषंगाने ब्रीडरचे राईट्स प्रोटेक्ट केले जातात. इंडिया इज नॉट साईन द युपॉव लॉ. आपण एक PPVFRA नावाचा लॉ आपण साईन केलेला आहे, ज्याला आपण प्लांट प्रोटेक्शन व्हरायटी अँड फार्मर राईट्स ॲक्ट म्हणतो. त्या ॲक्टच्या अनुषंगाने आपल्यासुद्धा ॲक्टमध्ये जो कोणी ब्रीडिंग करेल किंवा जो कोणी याचे राईट्स घेईल त्याचे सर्व अधिकार याच्यामध्ये प्रोटेक्ट केले गेलेले. तर मला सांगायला आनंद वाटतो की ऑलरेडी जी 3 नंबरची कंपनी आहे ग्राफा, ही ऑलरेडी इंडियामध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की खऱ्या अर्थाने शेतीची जी एक दिशा ज्यांनी दाखवली आणि ज्यांनी एक चांगल्या प्रकारे की द्राक्ष इंडस्ट्री भविष्यामध्ये कशा प्रकारे असावी, असे म्हणजे आपली सह्याद्री परिवार यांनी ऑलरेडी ग्राफा आणि 4 नंबरची SNFL या कंपनीचे ऑलरेडी चांगले वाण आपल्या भारतामध्ये आज आलेले आहे. त्याच्या ट्रायल्स आणि त्याच्या बाकीच्या ह्या गोष्टी मला वाटतं फार मोठ्या पुढे पोहोचलेल्या आहे. त्यानंतर खाली जी व्हॉल्केनी नावाची जी कंपनी आहे, जिला आम्ही जी गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल आहे त्यांच्या अधिकृत अशी कंपनी आहे, ज्याला आपण किडूम पण म्हणतो आणि ARO पण म्हणतो, ॲग्रिकल्चर रिसर्च ऑर्गनायझेशन. व्हॉल्केनीसुद्धा फार मोठी कंपनी आहे, ज्यांच्याकडे आज 2 ते 2.5 लाखपेक्षा जास्त जंप प्लाझम आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे पॅरेंट्स देणे, वेगवेगळे क्रॉसिंग करणं, याच्यात व्हॉल्केनीचं फार मोठे काम आहे. आणि व्हॉल्केनीसुद्धा आज भारतामध्ये तिच्यासुद्धा ट्रायल्स आज फायनल स्टेजला आहे. त्यानंतर 6 नंबरची कंपनी जी आहे USDA, ही काय आपल्याकडे येणार नाही, कारण की ही युनायटेड स्टेट्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आहे. त्यांच्या ऑलरेडी आपण थॉम्सन, क्रिम्सन ज्या व्हरायटीज आपण घेतो. पण आज जर तुम्ही बघणार तर उरलेल्या प्रमुख 5 कंपन्यामधल्या 3 कंपन्या ऑलरेडी भारतात आलेल्या आहेत. आणि ह्या ज्यावेळेस भारतामध्ये आलेल्या आहेत त्यावेळेस ह्या भारतामध्ये येतात म्हणजे यांना फार विशिष्ट अशा प्रोसिजरमधून आपल्याला जावं लागतं. तर मला मित्रांनो ही मुद्दामून ती गोष्ट सांगता की इम्पोर्ट करण्याची प्रोसिजर किंवा इम्पोर्ट परमिट मिळवायची प्रोसिजर फार सोपी नाही आहे. एक व्हरायटी इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला 1.5 वर्ष इम्पोर्ट परमिट काढण्यासाठी झगडावं लागतं. तुम्हाला जॉईंट इन्स्पेक्शन करावं लागतात, डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेंडंट ॲग्रिकल्चर ऑफिसरचे परवाने घ्यावं लागतात, स्टेट डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चरकडनं तुम्हाला ग्रोअर सर्टिफिकेट घ्यावं लागतं, तुम्हाला वेगळ्या प्रकारचे ओपन आणि क्लोज फॅसिलिटीज तयार करावं लागतात, रिकमेंडेशन लेटर्स लागतात, तुम्हाला ऑडिट्स त्याच्यामधले करावं लागतात. देन फायनली तुम्हाला रिजनल प्लॅन क्वारंटाईन स्टेशन आणि तुमची जी संलग्न अशी जे तुमचं युनिव्हर्सिटीज आहे, ज्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, त्यांच्याकडनं तुम्हाला इम्पोर्ट परमिटची परमिशन मिळते.
आणि फायनली इम्पोर्ट परमिट मिळाल्यानंतर सुद्धा ॲज पर द डाटा, ॲज पर द प्रोटोकॉल फायटो जनरेट करून त्या व्हरायटीज इंडियामध्ये इम्पोर्ट केल्या जातात. आणि इम्पोर्ट केल्यानंतर ज्यावेळेस त्या व्हरायटी इम्पोर्ट होतील, इम्पोर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये परत एक प्रोटोकॉल आहे त्याचा, क्वारंटाईन प्रोसिजरमधनं तुम्हाला याला जावं लागतं. क्वारंटाईन प्रोसिजर प्रचंड स्ट्रिक्ट असते, कुठल्याही प्रकारचा निग्लिजन्स त्याच्यामध्ये चालत नाही. मग मला तुम्हाला थोडक्यात हे सांगायचं आहे की जर बघितलं की हा जो प्रोटोकॉल आहे, हा प्रोटोकॉल म्हणजे तुम्हाला एक नवीन व्हरायटी इंडियामध्ये खऱ्या अर्थाने जर ती सर्व या प्रक्रियेतून जर बाहेर आणायची असेल तर तुम्हाला सर्वसाधारणपणे ऑन ॲन ॲव्हरेज 2 ते 2.5 वर्ष, म्हणजे मी सांगेल की जवळजवळ 3 वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला करावा लागतो. कारण की त्या ओपनमधनं रिलीज झाल्यानंतर त्याच्या इथल्या ट्रायल्स, नवीन रूटस्टॉकवरच्या त्याच्या ट्रायल्स, या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यामुळे एका मिनटात म्हणणं की ही व्हरायटी चांगली आहे, ही वाईट आहे, किंवा आपल्या अशा अपेक्षा ठेवणं की आपल्याला अशी व्हरायटी मिळेल की जी सगळेच माझे प्रॉब्लेम दूर करेल. मला बरेचसे नातेवाईक लोकांचा फोन येतो, मित्रांचा फोन येतो, अरे अशी नवीन व्हरायटी येणार आहे का? मग आपण त्याला विचारायचं की तुला कशी व्हरायटी पाहिजे? तो घरात बसूनच सांगतो की ती काही न करता 24 mm झाली पाहिजे, ती प्रचंड गोड पाहिजे, तिच्यावर डावणीचा अटॅक नको, तिच्यावर भुरीचा अटॅक नको, तिला थ्रिप्स कंट्रोल नको. मी मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल की डिसीज, प्लॅन न्यूट्रिशन हा डिफरंट ॲस्पेक्ट्स आहे. आज तुम्हाला व्हरायटी गरजेची आहे, ती म्हणजे 3 कारणासाठी. एक म्हणजे फ्रूट बट डिफरन्शिएशन, म्हणजे फार कमी कष्ट करून, म्हणजे नॅचरली कष्ट करून तिला माल चांगला आला पाहिजे, तिच्यामध्ये फ्रूटफुलनेस चांगला असणं गरजेचं आहे. सेकंड, कलर. जो आज कलर एखादी व्हरायटी आहे आपल्याकडे, रेड सीडलेस असेल किंवा एखादी ब्लॅक सीडलेस असेल, तिला कलर येण्यासाठी जो कष्ट घ्यावा लागतात तो युनिफॉर्म कलर डेव्हलपमेंट तिच्यामध्ये झालं पाहिजे. तिच्यामध्ये शुगर नॅचरलीच तिच्यात शुगर इतकी चांगली डेव्हलप झाली पाहिजे की तुम्हाला नॅचरल शुगर ही 17-18 डिग्री सेल्सिअसपर्यंत, 17-18 ब्रिक्सपर्यंत तुम्हाला भेटली पाहिजे. तिच्यात नॅचरल क्रंचीनेस पाहिजे. तर ह्या सर्व बेसिक पॅरामीटर आहे. त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका. जसं आपण म्हणतो की आपले सगळ्यांना कल्पना आहे की आपण सुद्धा लग्नामध्ये 36 पैकी 36 गुण जुळल्यानंतरच लग्न करतो, असं काही नाही आहे. 22 गुण जुळले, 23 जरी गुण जुळले तरी आपला संसार आपल्या सगळ्यांचा सुखी चालू आहे. तसंच व्हरायटीच्या बाबतीत आहे. मला काय पाहिजे अजून मी क्लिअर डिफाईन केलं पाहिजे. असा विचार करता कामा नाही आहे की बाबा मला असं काहीतरी येईल जगातून, काहीतरी एक रॉकेट सायन्ससारखं की एखादं रॉकेट येणार आहे आणि माझ्या सगळ्या अडचणी दूर होणार आहे. नेवर. तुमच्या ज्या बेसिक अडचणी ह्या तुमच्या दूर झाल्या पाहिजे. मार्केटला जे प्रोडक्ट पाहिजे ते येणं गरजेचं आहे. आणि त्यातनं तुमचे जर 23 गुण जरी तुमचे जुळले किंवा 26 गुण जरी जुळले तरी ती व्हरायटी तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल करू शकते. आणि याच्याकरता मी तुम्हाला सांगेल की येणारा काळ हा फार आशादायी आहे. आणि या आशादायी काळासाठी आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे. आणि ह्या सर्व ज्या पेटंट व्हरायटीज आहे, या सगळ्या पेटंट व्हरायटीच्या बाबतीत आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या सर्व ज्या पेटंट व्हरायटीज आहेत याला काही इंटरनॅशनल लॉज, इंटरनॅशनल काही रूल्स लागू पडतात. इथं कुठाही संकुचित विचार करता कामा नाही आहे. जो काही ब्रीडर आहे ज्यांनी आयुष्य त्याच्याकरता खर्ची घातलं आहे तर त्याच्या काही पेटंट फीज असतील, आयदर मे बी ऑन सेल असतील किंवा मे बी ऑन द टाईम ऑफ प्लांटिंग मटेरियल असतील, ह्या ज्या काही गोष्टी असतील या आपण सजगपणाने या स्वीकारल्या पाहिजे. आणि आज जे आपण बघतो की आज आपलं जे काही चाललं आहे, आपण विचार करतो की ही नवीन व्हरायटी आली, ती नवीन व्हरायटी आली. मी नाव कुठल्या व्हरायटीचं घेणार नाही, परंतु आनंद आहे, निश्चित आनंद आहे. म्युटेशनने एखादी व्हरायटी येते. परंतु मित्रांनो या सर्व ज्या येणाऱ्या व्हरायटी येते, या सर्व कुठल्याही व्हरायटीला, मग तुम्ही RK असू द्या, SSN असू द्या, अजून कुठलीही व्हरायटी असू द्या, नाहीतर जम्बो असू द्या, शरद असू द्या, कुठलीही व्हरायटीज असेल, किंवा अजून मी भरपूर व्हरायट्या म्हणजे खाली दक्षिणेकडं तर गावावाईज वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी जन्माला येतात. आनंद आहे, व्हरायटी आल्याच पाहिजे. पण एक लक्षात घ्या, या व्हरायटी येऊन तुमचं कोणाचंही काम कमी होत नाही आहे. का एखादी व्हरायटी आली आणि त्यामुळे तुम्हाला 2 ppm 5 ppm GA लागला, अत्यंत कमी खर्चामध्ये तिची साईज 18-19 झाली, तसं काहीच नाही आहे. प्रत्यक्षात तुम्हाला तितकाच 100-110-20 ppm GA घ्यावा लागतो. तुम्हाला तितक्याच मोठ्या प्रमाणात तिच्याकडे कल्टिवेशन प्रॅक्टिसेस करावं लागतात. ती इतक्याच मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही रोग किंवा किडीला बळी पडते. तिच्यामध्ये असलेले रूटस्टॉकच्या ट्रायल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या रूटस्टॉकच्या ट्रायल्स तिच्यामध्ये झालेले नसतात. आणि पर्यायाने मग आपल्याला सारखं असं करतं की ह्या व्हरायटी कुठली व्हरायटी लावू. तर मी सांगेल की पुढच्या 3 वर्षामध्ये कुठली व्हरायटी असेल, RK असेल, SSN असेल, मामा जम्बो असतील किंवा अजून सुधाकर असेल किंवा अजून कुठलीही चांगली व्हरायटी असेल, तर निश्चित 3 वर्ष तुम्ही या सर्व गोष्टीचा सकारात्मक विचार करा. त्याच्याविषयी माझा विरोध असायचा किंवा कोणाचाच विरोध असायची गरज नाही आहे. पण एक लक्षात घ्या, काळ इतका चेंज होतो आहे
एक नवीन व्हरायटी येते तेव्हा ती दुसऱ्या नवीन व्हरायटीला कॅनबलायझेशन करते, माझ्या भाषेमध्ये त्याचं महत्त्व कमी करते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर माझेच एक मित्र आहे अरविंद म्हणून बालेराव वडनेरचे आपल्या सर्वांना परिचित आहे, त्यांच्याशी माझी चर्चा चालू होती की वडनेरसारख्या ठिकाणीसुद्धा व्यापारी आता फोन करून विचारायला लागला की तुझ्याकडे कुठली व्हरायटी आहे. जर तो म्हटला माझ्याकडे सोनाका असेल, तो व्यापारीसुद्धा 4 वेळा विचार करतो. तो म्हणतो तुझ्याकडे SSN आहे का. म्हणजे मार्केट वाढलं का नाही, पण एका व्हरायटीची जागा दुसऱ्या व्हरायटीने घेतली. शरद सीडलेस होती पहिली आमच्याकडे. मी परवा मनोजला पण म्हटलं की सय्यद पिंपरी गावामध्ये भूषण होतं की शरद सीडलेस कुठं, तर सय्यद पिंपरीमध्ये. आणि आज व्यापारी एक मामा जंबोवाले असेल किंवा नाथ जंबोवाले असेल किंवा अजून त्या सिमिलिटरी काही क्लोन आले असतील, तर व्यापारी विचारतो की तुमच्याकडे ही व्हरायटी आहे का, कारण मला 20 mm पाहिजे, मला 19 mm पाहिजे, 21 mm पाहिजे. मग पर्यायाने काय होतं, मार्केट वाढतं आहे का नाही, एक व्हरायटी दुसऱ्या व्हरायटीवर सप्रेस होते आणि हा काळ सदैव चेंज होत राहणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण फार सजग राहिलं पाहिजे. आणि नाशिक, सांगली, सोलापूर सगळेच ठिकाणचे द्राक्ष शेतकऱ्यांनी याच्यावर संकुचित विचार न ठेवता मोठ्या आशादायी विचारांनी या सर्व बदलाला सामोरं गेलं पाहिजे. याला कलेक्टिव्ह एफर्ट्स पाहिजे. आणि हे जर आपण सर्वांनी जर आशादायी नजरेने घेतलं तर मी सांगेल की 2025 नंतरचा जो काही आपला खऱ्या अर्थाने 2025 नंतर जो येणारा काळ असेल तो आपल्यासाठी फार चांगला असेल. पण पुढचे 3 वर्ष फार जोखमीचे. 3 वर्ष एक शेतकरी म्हणून मला पण, आणि तुम्ही श्रोता आणि तुम्ही सर्व शेतकरी तुम्हाला पण 3 वर्ष फार सजग राहणे गरजेचे आहे. आणि या 3 वर्षामध्ये सर्वांचाच रोल फार मोठा आहे. द्राक्ष शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कन्सल्टंट की ज्याला आपण द्राक्ष सल्लागार काम करतात. मी पाठीमागच्या 4-5 दिवसापूर्वी आमचे जे सर्व द्राक्ष सल्लागार मित्र आहे, कारण त्यांचाही या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये फार महत्त्वाचा रोल आहे. बाकी आपले मतं आणि मतांतर असू शकतात, परंतु आज द्राक्ष इंडस्ट्री कानाकोपऱ्यात पोचवणं, नवीन आलेल्या माणसाला नॉलेज उपलब्ध करून देणं, याच्यामध्ये द्राक्ष सल्लागारांचा रोल निश्चितच फार मोठा आहे. तर मागच्या आठवड्यामध्ये मी सुद्धा त्यांचा एक छोटोकानी एक परिसंवाद, ज्याला आपण ट्रेनिंग प्रोग्राम म्हणू, रेसिड्यू मॅनेजमेंट, NRI चेंजेस, याच्यावर मी फार सकारात्मकदृष्ट्या त्यांच्याशी चर्चा केली. कारण की हा जो बदल आहे, या बदलासाठी ती काही इन्फॉर्मेशन आहे ती डाऊन टू अर्थ पोचणं गरजेचं आहे. इट इज नॉट नेसेसरी की बाबा ही माझ्यापुरतं लिमिटेड राहिली पाहिजे किंवा द्राक्ष पंढरीपुरतं लिमिटेड राहिली पाहिजे. ही सर्व स्टेकहोल्डरपर्यंत गेली पाहिजे, त्या शेतकऱ्यापर्यंत गेली पाहिजे. तिच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, ते जे द्राक्ष सल्लागार काम करतात त्यांच्याद्वारे ती शेतकऱ्यापर्यंत योग्य माहितीप्रमाणे पोचवली गेली पाहिजे. आणि तसंच जो मार्केटला जो व्यापारी जो विकणार आहे त्या व्यापाऱ्यापर्यंत ती पोचली पाहिजे. तर मला वाटतं की ह्या सर्व बदलासाठी आपण तयार राहावं. पुढच्या 3 वर्षानंतर 2025चा जो काळ आहे तो फार अतिशय सुंदर आणि आशावादी काळ आहे. आज भारत अशा प्रकारच्या व्हरायटीवर 7,500 ते 8,000 कंटेनर एक्सपोर्ट करतो की ज्या व्हरायटी जगभरामध्ये त्या प्रॉडक्टला, व्हरायटी म्हणणार नाही मी, त्या प्रॉडक्टला युरोप सोडून फारसं मोठं मार्केट नाही आहे. तरी आज आपल्याला एक चांगली लक्ष्मी प्रसन्न झाली. आज आपल्याकडे दारापुढे घरं आहे, बंगले, आपले सर्व मुलं असतील किंवा आपले नातेवाईक असतील, हे एक चांगलं स्टँडर्ड ऑफ लाईफ द्राक्षामध्ये जगत आहेत. पण कुठे ना कुठे पाठीमागच्या 2 वर्षापासून या अडचणी आपल्यासमोर हे यायला लागलेल्या आहे. तर मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की 3 वर्ष पुढचे धीराने काढा. येणारा काळ हा निश्चितच आशावादी आहे. आता मित्रांनो, पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा आपला जो विषय आहे तो म्हणजे सीझन 2021-2021चे हायलाईट्स. तर मला निश्चितच म्हणजे ह्या थोड्या गोष्टी आपण सगळ्यांनी ऐकावा असं मला वाटतं. याच्यामध्ये मागच्या वर्षी दर 15 दिवसाला क्लायमेट चेंज होत होतं. हार्वेस्टिंगच्या वेळेस दर 15 दिवसाला पाऊस ठेवलेला होता. एवढं असूनसुद्धा 75 ते 80% क्रॉप हे सेव्ह झालं एवढं ॲडवर्स क्लायमेटला. आणि याचं सर्वांचं जे यश आहे, हे सर्वांचं जे कष्ट आहे, हे फक्त तुमची सर्व शेतकरी मित्रांचं आहे. सोपं नाही आहे. प्रचंड पाऊस चालू असतो, अचानक कधीही पाऊस येतो. द्राक्ष वर्षभराचं पीक केलेलं असतं तुम्ही, आणि अशा मानसिक परिस्थितीमध्ये जाऊनसुद्धा आज 70 ते 75% द्राक्ष सेव्ह करणं हे फार मोठं महत्त्वाचं काम आहे. याच्यामध्ये नेगी सर असतील, ॲमिकस असतील, यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. आणि ह्याही परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी सगळे लोक म्हणत होते की 20% 25% द्राक्ष कमी आहे, तरी ऑलमोस्ट एक्सपोर्टचा जो व्हॉल्यूम आहे तो ॲव्हरेज 7,500 कंटेनर मेंटेन राहिला. त्यानंतर कलर सीडलेस काही प्रमाणामध्ये आपला जो ग्रुप आहे, रॉड्रिगोचा ग्रुप असेल किंवा अनुदादा मोरे असतील किंवा बाकी आणि सर्व काही मंडळी असतील, तज्ज्ञ मंडळी,
यांनी काही प्रमाणामध्ये प्रोटोकॉल कलर सीडलेस क्रिम्सनसारख्या व्हरायटीचे उपलब्ध केले, ज्यामुळे आज 15 मार्चपर्यंत, फरवरी टू 15 मार्चपर्यंत क्रिम्सनसारखी एक रंगीत जात की जिच्यामध्ये प्रचंड वॅकन्सी आहे, ते मार्केट पूर्ण 60-65% मार्केट अनटॅप आहे, मी ज्याला म्हणसेल, ज्याच्यामध्ये आपला मार्केट शेअर शून्य, तिथं एक आशेचा किरण कुठंतरी उगवला आहे. परंतु मी सर्वांना तुम्हाला कल्पना दिली की ही फक्त सुरुवात आहे. मार्केटला रेड सीडलेस जी पाहिजे ती 17-18 प्लसच पाहिजे, बॉटमची 16-17 शुगरच पाहिजे, प्रचंड क्रिस्पी पाहिजे, कारण ऑलरेडी मार्केटला परदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय त्याच्याकरता उपलब्ध आहे. त्यानंतर ओव्हरऑल रेसिड्युअल कंट्रोल आपला खूप चांगला होता. म्हणजे आज रेसिड्यूविषयी मला काय बोलावं हा मोठा प्रश्न पडतो, कारण की आपल्या सर्व शेतकऱ्यांनी इतकं सुंदर काम केलं आहे की आपले मेजर स्पेसिफिकेशन हे जर्मन रिटेलरला कंप्लायन्सला पूर्ण करतात. त्यामुळे आज मी काही सांगावं असं काही विशेष असं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला शुगरच्या अडचणी होत्या, परंतु लेटर पार्ट म्हणजे एक सहसापणे 10-15 फरवरीनंतर शुगरच्या अडचणी कमी झाल्या. कदाचित त्याला कारण मागच्या वर्षी क्रॉप लोड ॲव्हरेज असावं हे पण कारण असेल. आणि ओव्हरऑल साईज 60 mm प्लस बऱ्यापैकी होती. मी जसं तुम्हाला सांगितलं, होलकॅनीचा ऑलरेडी भारतामध्ये प्रवेश झाला आहे, खूप आशादायी आहे. सर्वजण आपण SNFLचा ऑलरेडी भारतामध्ये प्रवेश झाला आहे, ग्राफाचा भारतामध्ये प्रवेश झालेला आहे, IFGसुद्धा विचारत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे की हे नवीन प्रकारचे जंप प्लाझम आज भारतामध्ये येऊ घातलेले. कारण मी तुम्हाला सांगितलं की मार्केट हे व्हरायटीवर चालत नाही, मार्केट हे फक्त खऱ्या अर्थाने ब्लॅक, रेड आणि व्हाईट ह्या 3 कंपोनंटवर चालतं. त्याच्याही पलीकडं काही सेगमेंटेशन तयार झालेलं आहे की मला हेच हवं आहे, तेच हवं आहे. पण आज रोजी आपल्या भारताकरता चांगली रेड, चांगली ब्लॅक हे 2च कन्सेप्ट माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, रादर दॅन इंडिव्हिज्युअल ब्रँड ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. आणि स्पेशली आपण थँक्स म्हटलं पाहिजे की जो वर्कफोर्स म्हणजे ज्यामध्ये ट्रायबल लेबर आहेत, लोकल वर्कर आहे. बरेच लोक विचार करतात की आम्हाला सीझन ॲव्हरेज केला, कमी केला, चांगला केला, जास्त केला. माझं म्हणणं आहे, तुम्ही हा का विचार करत नाही की यावर्षी फक्त आणि फक्त हा सीझन जर चांगला गेला असेल तर त्याला फक्त आणि फक्त कारण मजूर आहे. मजूर म्हणजे लेबर, जो तुमच्या सिस्टीमचा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. विचार करा, या पॅन्डेमिकमध्ये कोणाची हिंमत आहे पॅन्डेमिकमध्ये 10-10, 15-15 तास पॅक हाऊसमध्ये काम करायची, त्यांनासुद्धा जीवन होतं. परंतु ज्याला आपण म्हणतो ना की भूक फार मोठी असते, या पॅन्डेमिकमध्ये तो मजूर, तो लेबर, मग तो हार्वेस्टिंग करणारा, गाड्या लोड करणारा, पॅकिंग करणारा, सगळाच, इवन तुमच्या फील्डमध्ये काम करणारा. पण ऑन फील्डचा जॉब फार वेगळा असतो. ज्यावेळेस तुम्ही कुठली गोष्ट ही पॅक हाऊसेसमध्ये करतात तेव्हा फार मोठा चॅलेंज असतं. माझं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने जर आपण स्पेशल थँक्स जर कोणाला म्हटलं पाहिजे तर हे जे मजूर आहे, ह्या मजुरांना तुम्ही, किंवा या सिस्टीममध्ये जे काम करणारे वेगवेगळे पार्ट आहे, यांना तुम्ही थँक्स म्हटलं पाहिजे की ॲटलिस्ट तुमचा सीझन क्रॉस झाला. विचार करा, जर एप्रिलमध्ये जे घडलं ते जर तुमचं फरवरी आणि मार्चमध्ये घडलं असतं तर काय झालं असतं. जे एप्रिलमध्ये ज्यावेळेस 10 एप्रिलनंतर 15 एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने कोविडच्या केसेस वाढायला लागल्या, तशी जर कंडिशन तुमची फरवरी मार्चमध्ये झाली असते, तुम्ही काय केलं असतं. तर कधी आपण आशादायीसुद्धा राहिलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण खऱ्या अर्थाने या सर्व कम्युनिटीचं, हे सर्व जे चेन्स याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे, याचं खऱ्या अर्थाने आपण एक स्वच्छ मनाने यांचे आपण आभार व्यक्त केले पाहिजे. पण याच्या पलीकडं मला वाटतं की अशा काय गोष्टी की ज्या आपण अर्जंट बघितल्या पाहिजे. मागच्या वर्षी सुरुवातीच्या क्रॉप लोड खूप होता. सुरुवातीचे जे काही पॉकेट्स होते, मी पॉकेटचं नाव घेणं संयुक्तिक ठरणार नाही, परंतु तिथंसुद्धा शुगरचे इश्यू मागच्या वर्षी होते. त्याच्यानंतर मागच्या वर्षी प्रुनिंगच्या ज्या प्रॅक्टिसेस होत्या त्या प्रचंड डिस्टर्ब होतात. म्हणजे प्रुनिंग, मी तर म्हणेल की सगळ्यात वन ऑफ द वर्स्ट इयर फॉर द प्लॅनिंग ऑफ द प्रुनिंग. काल मी ऐकलं की आपल्यातलेच एक आहेर म्हणून आहेत, त्यांना पुरस्कार दिला गेला. आपण सर्व तरुण आहात, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲपवर बसतो, सॉफ्टवेअर करतो. आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला प्रुनिंग पिरियड कळले पाहिजे. सगळ्यांनी मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात बल्क फ्रूट 20 फरवरीपासून 15 मार्चपर्यंत अवेलेबल होतं. जर इतक्या कमी कालावधीत जर बल्क फ्रूट अवेलेबल असेल तर मी म्हणतो जगातला कुठलाही व्यापारी असेल, कुठलाही मार्केट असेल, त्याला अडचण येणारच. याच्याकरता प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि ते प्लॅनिंग करणाऱ्याला कुणी गव्हर्नमेंट येणार नाही, कुणी वरून एखादा देव येणार नाही. हे प्लॅनिंग आपण आपलं स्वतः करणं आहे. जर माझ्याकडे 10 एकर शेती आहे तर माझ्या डोक्यात जे आज बसलेलं आहे की नाही मी ह्या दरम्यान छाटली तरच माझी साईज होईल, आणि ह्या दरम्यान छाटली तरच माझी गोडी वाढेल. आणि ह्या सर्व प्रकारामुळे तो शेतकरी 10 एकरचा बाग असतो, तो म्हणतो की नाही मी टप्प्याटप्प्यात छाटतो. टप्प्याटप्प्यात म्हणजे काय, 25 सप्टेंबरला चालू करायचं आणि 10 ऑक्टोबरला संपवायचं, याला टप्प्याटप्प्यात म्हणता काय. तर हा नियम माझ्या बाबतीत पण लागू होतो, सगळ्यांच्या बाबतीत एक शेतकरी म्हणून लागू होतो.
असं काही नाही आहे. मागच्या आजूबाजूलासुद्धा, आमच्या गावाच्या आजूबाजूलासुद्धा बरेचसे गाव आहे मी जिथं बघतो, जिथं फक्त लेटचे प्लॉट केले जातात. ताजदिंडोरी असेल, बरेचसे गाव मी बघितलेले. लेटलासुद्धा ती लोकं चांगल्या प्रकारे छाटणी करतात. आणि मागच्या वर्षीचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य, 5 एप्रिलला सीझन एंड झाला. किती मोठं दुर्भाग्य. 5 एप्रिलला आपला सीझन क्लायमॅक्स झाला. आणि 5 एप्रिलनंतर जर नाशिकचा सीझन जर 5 एप्रिलला जर क्लायमॅक्स होत असेल तर 100% ही गोष्ट आपल्या सगळ्यांनी 4 वेळा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेल्फ लाईफ किपिंग क्वालिटी मागच्या वर्षी बरी होती, तरी आपण ॲस्परजिलस आणि रायझोक्टोनियामुळे जो काही डॅमेज होतो त्याकरता फार गांभीर्याने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जसं मागच्या वर्षी पण बोललो होतो, इमर्जिंग पेस्ट प्रॉब्लेम, स्टेम बोरर, फ्ली बिटल हा आपला मॅटर ऑफ कन्सर्न आहे. फ्रूट फ्लाय, त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारच्या कॅटरपिलर जसे वेबिंग कॅटरपिलर, स्पिंजिड कॅटरपिलर्स, ह्या गोष्टी अजूनही आपल्याला त्रासदायक असू शकतात. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षी फ्रूट फ्लाय कमी आली. तुम्ही मागच्या वर्षी कमी आली म्हणून यावर्षी येणार नाही असं डोक्यात घेऊ नका. फ्रूट फ्लायच्या नियंत्रणासाठी तुम्हाला जे काही गोष्टी आहे त्या सर्व करणं आहे. जसे तुम्हाला सोलर ट्रॅप वापरणं आहे, फनेल ट्रॅप वापरणं आहे. या सर्व गोष्टी म्हणजे ज्या इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये बसतात त्या सर्व गोष्टी तुम्ही फ्रूट फ्लाय कंट्रोल करण्यासाठी घेणे. फ्रूट फ्लायला लाईटली घेऊ नका. फ्रूट फ्लायच्या स्पेसीचं नाव घेणं मी तर संयुक्त ठरणार नाही, परंतु फ्रूट फ्लायच्या बऱ्याचशा न्यू स्पेसीस आपल्या भारतामध्ये इथं नाशिकमध्ये सुद्धा रजिस्टर दिसलेले आहे. आणि जर आपण जर फ्रूट फ्लायला गांभीर्याने घेतलं नाही तर एक दिवस जग तुम्हाला गांभीर्याने घेईल, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. प्लांट क्वारंटाईनचे नियम फार स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे फ्रूट फ्लायला लाईटली घेऊ नका. नंतर ग्लोबल गॅप आणि सोशल स्टँडर्ड्स अजूनही शेतकरी त्याच्या लेवलला इम्प्लिमेंट करायला फारसं सिरियस घेत नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, अरे आम्हाला जर 100 रुपये किलो द्राक्ष विकले गेले ना, मग आम्ही सगळं करू, ग्लोबल गॅप करू, जे काही लेबरचे सोशल स्टँडर्ड्स आहे ते सगळे पाळू. अहो मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमच्याकडे हे आज मॅन्डेटरी आहे. तुम्ही कुठल्याही दवाखान्यात जात असताना त्या दवाखान्यात आधी डिग्री बघतात, तो MBBS आहे का MD आहे. तुम्ही हा म्हणत नाही की BMS असलं तरी मी त्याच्याकडे जाईल किंवा BHMS असलं जाईल. माझं म्हणणं नाही BMS किंवा BHMS वाईट आहे. तसंच जगभरामध्ये जोपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतात, ग्लोबल गॅपचं सर्टिफिकेट, ग्रासचं सर्टिफिकेट्स, काही सोशल स्टँडर्ड BSCI सारखं सर्टिफिकेट, त्याशिवाय तुमच्या मालाला दर्जा कोण विचारेल? दर्जानंतर बघितला जाईल. आधी तुमच्यावर त्या सोशल स्टँडर्डची थप्पा असणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट थोडीशी आपण इम्प्लिमेंट करायला फार रजिस्ट करतो आणि त्या गोष्टीचा आपण कॉस्टशी संबंध जोडतो ना, हे अतिशय माझ्या हिशोबाने चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास्ट विषय जो ॲनेक्झर 5चा, मोठ्या प्रमाणात शेतकरी जे प्रॉडक्ट लेबल क्लेममध्ये नाही ते लेबल क्लेम नसलेले प्रॉडक्ट वापरतात. मला सगळ्यांना सांगणं आहे की जर ॲज पर द ग्लोबल गॅप जर आपण लेबल क्लेम नसलेलं प्रॉडक्ट वापरलं तर ते ग्लोबल गॅपचं व्हायलेशन आहे. मागच्या वर्षीसुद्धा काही सुपर मार्केट्सने याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे. ह्याही वर्षी आपण सर्वांनी ही गोष्ट प्रामुख्याने विचारात करावा अशी माझी अपेक्षा आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एक ट्रेंड वाढला आहे की अनएथोराइज अडल्ट्रेट बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स थ्रिप्स कंट्रोलसाठी वापरायचे. हे अडल्ट्रेट बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स एक दिवशी सर्व इंडस्ट्रीला घेऊन झोपतील, एवढं लक्षात ठेवा. कारण की आत्ता कालचं परवाचं नोटिफिकेशन आहे की 2 नवीन केमिकल त्यांनी, एक करंजीन म्हणून केमिकल आहे, मी अजून त्या डिटेल्समध्ये बघितलं नाही वेळेअभावी, परंतु मागच्याही वर्षी बरेचसे प्रॉडक्ट्समध्ये अडल्ट्रेट केमिकल होते. मागच्या वेळेमध्ये आपेडा आणि स्टेक होल्डरची आणि शेतकऱ्यांची मिटिंग होती. त्या मिटिंगमध्ये सुद्धा हा विषय फार सिरियसली घेतला गेला की बऱ्याचशा प्रॉडक्ट्समध्ये केमिकल आहे ती इथे डिटेक्ट होत नाही, तिथं जाऊन डिटेक्ट होतात. यांनी पर्यायाने भारत या ब्रँड डिस्टर्ब होतो. तर माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे ही गोष्ट थोडीशी सिरियसली घ्या, अतिशय मनावर घ्या. कारण की आपण 2010 एकदा बघितलेलं आहे, मला वाटतं की 2010 परत रिपीट होता कामा नाही आहे. त्यानंतर आता मॅटर ऑफ कन्सर्न, अजूनही ब्लॅक स्पॉट, बेरी व्हेरिएशन हे काही थोडक्यात काही मॅटर ऑफ कन्सर्न आहे. याला वेगवेगळे रिझन असू शकतात. माझ्यापेक्षा जे काल परवाचे जे वक्ते किंवा उद्या परवा जे वक्ते येतील हे त्या ब्लॅक स्पॉटवर किंवा बेरी व्हेरिएशनवर चांगलं बोलू शकतात. परंतु अजून हे 2 प्रॉब्लेम मला वाटतं याच्यावर आपल्याला थोडंसं काम करणं गरजेचं आहे. कारण की अजून याला वेगवेगळे असू शकतात. कोण म्हणतं हार्मोन जास्त येतं, कोण म्हणतं माझा जेव्हा फ्लावरिंगला होता त्यावेळेस पाऊस आला, कोणी म्हणतं माझी काळी जमीन आहे, असू शकतात. कोणी म्हणेल माझी कॅनोपीचा XYZ प्रकार असेल. पण हे 2 जे मॅटर कन्सर्न आहे एरिया, हे सुद्धा आपल्यासाठी मॅटर ऑफ कन्सर्न आहे. मी ऑलरेडी हे 2 फोटो मुद्दाम तुम्हाला दाखवतो की हे ज्या कॅटरपिलर्स आहेत ह्या कॅटरपिलर फार घातक आहे. वेबिंग कॅटरपिलर आहे, स्पिंजिड कॅटरपिलर आहे. ह्या कॅटरपिलरचा त्यानंतर ही स्कॅमेजिंग फ्रूट फ्लाय आहे. हे फ्रूट फ्लाय ह्या ज्या गोष्टी दिसतात त्या लाईटली घेऊ नका. यांनी क्वारंटाईनचे नियम फार सक्त झालेले
आणि असे क्वारंटाईनचे नियम सक्त झाल्यानंतर आपल्याला फार सजग राहणं गरजेचं आहे. स्टेम बोररविषयी मी तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना कल्पना आहे की 3 स्पेसिस स्टेम बोररच्या आहे आणि ह्या आपल्यासाठी आज हा फार सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या सर्व प्रकारामध्ये मग आपण काय करायचं या सीझनला. जसं मी म्हणतो की माझं लेक्चर म्हणजे फक्त एक उजळणे असते. इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी परत एकदा सांगतो, सगळ्यांना कल्पना आहे. MRL म्हणजे मॅक्झिमम रेसिड्यू लेवल आणि इट इज एक्सप्रेस ॲज द पार्ट पर मिलियन. PHI म्हणजे प्री हार्वेस्ट इंटरवल. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे ते म्हणजे ARFD. ARFD हा नवीन कन्सेप्ट सध्या आहे जो मागच्या वर्षी निर्यातदारांच्या लेवलला फार मोठ्या प्रमाणात चर्चा केली गेली. ARFD म्हणजे ॲक्यूट रेफरन्स डोस. ॲक्यूट रेफरन्स डोस म्हणजे काय, आता इंग्लिशमधून आहे पण मी थोडक्यात तुम्ही वाचावं अशी माझी अपेक्षा आहे. इट डिफाईन्स द अमाऊंट ऑफ सबस्टन्स पर kg बॉडी वेट गेन थ्रू फूड विथ अ मील और विदिन टेकन 1 day with no discernible risk to the consumer. The ARFD was supported by the European Food Safety Authority, has been developed as a toxicological limit value and used for assessment the actual health risks. म्हणजे काय, युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीने फॉर एक्झाम्पल एखाद्या प्रॉडक्टची MRL 0.02 आहे, तुमचा लॅम्बडा सायलोथ्रिन याची MRL 0.02 आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे की याचा एक त्यांच्या लेवलला एक डाटा कलेक्ट केलेला आहे. त्याला ते म्हणजे किती किलोग्रॅम म्हणजे द्राक्ष खाल्ल्यानंतर किती इंटेक त्या लॅम्बडा सायलोथ्रिनचा त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या ह्युमन बॉडीला पर kg बॉडी वेटच्या हिशोबाने किंवा टीनेजरच्या वयामानानुसार त्याला तो घातक ठरतो. याच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहे आणि त्या व्हॅल्यू जर व्हायलेट झाल्या तर तुमचं सॅम्पल 5 जरी असेल तरी तुम्हाला तो माल घेतला जाणार नाही. मग अशा वेळेस आपण समजून घेतलं पाहिजे की लॅम्बडा सायलोथ्रिन असेल, टेबिकोनॅझोल असेल, त्यानंतर काही केमिकल्स आहे जे मी तुम्हाला सांगेल की ज्याचा आपल्याला हा ॲक्यूट रेफरन्स डोस हा फार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. इथून पुढं तुमचा सॅम्पल क्लिअर होऊन उपयोग नाही आहे, तर ARFDसुद्धा इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. त्यानंतर ऑलरेडी मी दरवर्षी सांगतो की आता तुमचा सॅम्पल पास होऊन उपयोग नाही आहे, तर तुमचे नंबर ऑफ केमिकल्स कमी आले पाहिजे. तुमच्या केमिकलमध्ये कुठल्या प्रकारचे बॅन केमिकल नसावा. मेजर सुपरमार्केट्स आज 5पेक्षा कमी केमिकल्स मागतं. ग्लोबल गॅप फार्म हायजीन पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्याला म्हणतो की आपण विचार करतो की हे वेगवेगळ्या प्रकारचे सुपर मार्केट आहे, अल्डी आहे, डोल आहे, एडेका आहे, ग्लोबस आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारचे निर्यातदार वेगवेगळ्या प्रकारच्या सुपर मार्केट्सवर काम करतात. तर ह्या सर्वांची मागणी असते की आम्हाला 3 केमिकल पाहिजे, 5 केमिकल पाहिजे. पास झालेल्या सॅम्पलचं इंडिव्हिज्युअल डिटेक्शन 33% पुढे नसावे, 50% पुढे नसावे, 70% पुढे नसावे. तर मला वाटतं हे सर्व स्टँडर्ड्स आपण स्वीकारले आणि याला आपण पॉझिटिव्ह घेतो आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की कधी आपल्याला म्हटलं जायचं की बाबा 5 केमिकल खाल्ल्याने जर माणसाला काही होत नाही, मग 6 केमिकल खाल्ल्याने काय फरक पडणार आहे. हा तुमचा माझा प्रश्न आहे, हा सुपर मार्केटचा प्रश्न नाही आहे. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी सकारात्मक घेतो आहे. फक्त तुम्ही आज सीझनला सुरुवात करताय, मला वाटतं की आपण ह्या सर्व गोष्टीची उजळणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की डिटेक्शन म्हणजे काय आणि ट्रेस काय. ॲनिथिंग जे काही 0.01 मिलीग्रॅम्स पर किलोग्रॅमपेक्षा जास्त डिटेक्ट होतं त्याला आपण डिटेक्शन म्हणतो, आणि जे 0.01 मिलीग्रॅम्स पर किलोग्रॅमपेक्षा कमी डिटेक्ट होतं त्याला आपण ट्रेस म्हणतो. पर्टिक्युलरली फिप्रोनिल म्हणून जे प्रोडक्ट आहे जे मार्केटला वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने येतं, तर त्याचा ट्रेस हा फार संयुक्तिक आहे. ते वापर करताना आपण फार काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, कारण की ते ऑलरेडी बऱ्याचशा कंट्रीजमध्ये काही केमिकल्स बॅन झाले. मी जसं सांगितलं की तुम्हाला बॅन केमिकलचा 0.01च्या आतसुद्धा तुमचा ट्रेस नको यायला. तर ह्या थोड्याशा गोष्टी आहे, हे ऑलरेडी आपल्याला कल्पना आहे. मागच्या वर्षाचं जर तुम्ही टॉप केमिकलचं जर डिटेक्शन जर बघितलं की कुठले कुठले टॉप केमिकल झाले, तर निश्चितच जवळजवळ 82% सॅम्पल्समध्ये स्पायरोडायट्रमॅट हे डिटेक्ट झालं. नंतर हे जे तुमचे डायथिओकार्बामेट जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं M45, Z78, प्रोपिनेब, मेटिरॅम, त्यानंतर फॉझटाईल एल हे जवळजवळ 71% सॅम्पल्समध्ये डिटेक्ट झालं. आणि डायमिथोमॉर्फ जवळजवळ 46% सॅम्पल्समध्ये डिटेक्ट झालं. ॲमिटोकार्डिन डिटेक्ट झालं. सध्या तरी ही जी डिटेक्ट झालेली लिस्ट आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ब्लॅकलिस्टेड केमिकल्स नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण अलर्ट देणारं केमिकल नाही. ही निश्चितच तुमच्या सर्व शेतकऱ्यांचं हे यश आहे. डिटेक्ट झालेले केमिकल्स 100% असं आपलं होऊच शकत नाही की आपलं एकही केमिकल डिटेक्ट होणार नाही, परंतु जेही केमिकल डिटेक्ट होतं ते ॲज पर ॲनेक्स जर 5 पाहिजे. फर्स्ट थिंग ते कुठल्याही बॅन लिस्टमध्ये नसावा.
आणि याच्यामध्ये नाशिकचे शेतकरी असेल किंवा अजून सांगली सोलापूरचे जे काही शेतकरी असतील त्यांना 100पैकी 100 मार्क देणं गरजेचं आहे. आता सेकंड म्हणजे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की या बायोलॉजिकल प्रॉडक्टमध्ये अजूनही आपण सिरियस नाही आहोत. हे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल आहे, टॉल्फिन पायरेट, क्लोरपॅनपॅर, ॲबॅमॅक्टिन, थायक्लोप्रेट. यावर्षी मी करंजीन नावाचे केमिकल पण ॲड केलं आहे. त्यानंतर जर तुमचं सीवीडचं जर बॅड क्वालिटीचं असेल, सीवीड तुम्ही जे वापरतात त्याच्यामध्ये 4 CPA, 4 क्लोरोफिनॉक्झॅसिटिक ॲसिड्स, मेथामिडोफॉस, डायफेन्थिरॉन, इथिओन, थायसाक्लाम, निटन पायरम हे वेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल प्रॉडक्ट्समध्ये सापडलेले आहे. यावर्षी डिपार्टमेंट फार स्ट्रिक्ट आहे. डिपार्टमेंटसुद्धा वेगळ्या प्रकारचं सॅम्पलिंग करणार आहे. तर माझं सगळ्यांना सजगपणाने आव्हान आहे की तुमचं वर्षभरचं पीक आहे, वर्षभर तुम्ही कष्ट करतात. जर तुम्हाला कुणी सांगत असेल की ते बायोलॉजिकल आहे, माझं काही म्हणणं नाही, पण वापरायच्या अगोदर तसं ऑथेंटिकेशन समोरच्याकडनं करून घ्या. कारण एकदा वेळ गेल्यानंतर कुणी कोणाचं राहत नाही, नंतर पस्तावल्यासारखा वेळ मिळत नाही. तर बायोलॉजिकल प्रॉडक्टविषयी जास्त काही बोलणार नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याकरता आजची मिटिंगला सगळ्यात जास्त गरजेची होती ती म्हणजे मॅनकोजेबची स्ट्रॅटेजी, ज्याच्यावर आपण 2 शब्दात चर्चा करू. मित्रांनो, मागे वर्षभरामध्ये मॅनकोजेब आणि मॅनकोजेबची फार चर्चा झाली. मला बरेचशा व्हॉट्सॲपवर माझे मित्र असतील, बबलू मोरे आणि बाकीच्या सर्व मंडळींनी बऱ्याच वेळा विचारलं की मॅनकोजेबचा विषयी काय करायचं यावर्षी, किंवा डायथ्योकार्बामेटविषयी काय करायचं. त्यानंतर एकदा नेगी सरांचा पण मला फोन आला होता, आमचे सर्व मित्रपरिवार. मी त्यांना एकच सांगतो की मी जाणीवपूर्वक म्हटलं की व्हॉट्सॲपवर बोलण्यासारखा विषय नाही आहे किंवा एक सिंगल ऑडिओ टाकून करण्यासारखा विषय नाही आहे. हा विषय फार जोखमीचा आहे. नो डाऊट आपल्याकडे NRCG सारखी संस्था आहे जी आपल्या पाठीशी आहे, परंतु डे टू डे बेसवर आम्हीसुद्धा आमच्या लेवलला बऱ्याच सुपरमार्केट असतील किंवा जे चांगले कन्सल्टंट असतील, जसे कोबस हार्टमन म्हणून साऊथ आफ्रिका आणि त्याच्या संलग्न जे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण डे टू डे बेसवर कॉन्टॅक्ट असतो. या सर्व लोकांकडनं मलासुद्धा एका उत्तराची अपेक्षा होती की नक्की मी काय केलं पाहिजे. कारण की 2010 आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे मी जाणीवपूर्वक थोडासा वेळ घेतला आणि मला सांगायला आनंद वाटतो की 29 तारखेला जो मी आमचे जे सर्व द्राक्ष मार्गदर्शक आहे, कन्सल्टंट, यांचा जो आमचा एक छोटासा परिसंवाद होता, ट्रेनिंग प्रोग्राम किंवा चर्चा, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी ह्या सर्व गोष्टी सांगितल्या, जेणेकरून माझ्याकडनंच नाही तर ह्या द्राक्ष शेतीमध्ये जे काही सल्लागार काम करतात त्यांच्याकडनं सुद्धा कुठल्याही प्रकारचं चुकीचं असं शेतकऱ्यापर्यंत पोचू नये किंवा जे पोचल ते अतिशय अचूक पोचावा आणि त्या निर्णयाच्या पाठीमागं असलेले यस प्लस पॉझिटिव्ज आणि निगेटिव्ज ह्या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यापर्यंत पोचावा अशी माझी सजग इच्छा आहे. म्हणून थोडासा माझ्याकडनं या गोष्टीचा ओपिनियन द्यायला वेळ लागला, त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. तर मित्रांनो, आधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, हा जो मॅनकोजेब जो घटक आहे तो आपण डायथिओकार्बामेट्स म्हणून पकडतो, ज्याला आपण कार्बन डायसल्फाइड्स ग्रुप ऑफ केमिस्ट्रीसुद्धा असं म्हणतो. या डायथिओकार्बामेट्समध्ये 5 केमिकल मिळतात. मी आता नावं घेतो त्याचे. एक म्हणजे M45, दुसरं म्हणजे प्रोपिनेप जे तुम्हाला अँट्रॅकॉल नावाने विकलं जातं, थर्ड म्हणजे मेटिरॅम जे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, पॉलिरॅम, नंतर झायरम म्हणजे कुमान. हे सर्व ह्या सर्व केमिकलची स्वतःच्या MRL आहे. जशा M45ची 5 आहे, अँट्रॅकॉलची 1 आहे, मेटिरॅमची 5 आहे, म्हणजे तुमच्या कुमानची 0.1 आहे. परंतु हे सर्व केमिकल्स ॲज अ डायथिओकार्बामेट, ज्याला आपण CS2 टाईप ऑफ फंगिसाइड्स म्हणून याची 5ची MRL ची गणना केली जाते. परंतु ह्या प्रत्येक केमिकलची एक एक्सपायरी असते युरोपियन युनियनमध्ये, अरविंद. तर ऑलरेडी फक्त जर 2 केमिकल सोडले तर मेटिरॅम आणि झायरम, तर बाकीच्या सर्व केमिस्ट्रीचं जे अप्रुव्हल आहे ते युरोपियन युनियनमध्ये एक्सपायर झालेलं आहे. जर तुम्ही M45चा जर विचार करणार तर रिन्युअल ऑफ मॅनकोजेब वॉज एक्सपायर्ड ऑन 31 जानेवारी 2021 आणि जानेवारी 2021ला त्याचं रिन्युअल जे असतं युरोपियन युनियनमध्ये एक रिन्युअल असतं ते एक्सपायर झालं आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या प्लांट प्रोटेक्शन प्रोडक्ट जे आहे हे युरोपियन युनियननी 4/1/2022ला म्हणजे जानेवारी 2022ला त्याचं फायनल एक परत रिव्हॅल्युएशन होणार आहे. आता याच्यात सगळ्यात मजेची गंमत काय आहे की आत्ता सध्या कुठलीही लॅब M45 किंवा अँट्रॅकॉल किंवा कुमान किंवा Z78 हे सेपरेट किंवा कुमान हे सेपरेट ॲनालिसिस करू शकत नाही आज. पण प्रत्येक सुपरमार्केटची अशी रिक्वेस्ट आहे, कारण तुमचे जे द्राक्ष विकणार आहे ते सुपरमार्केट्स विकणार आहे,
मग तो लिडल असेल, आल्डी असेल, सेन्सबरी असेल, टेस्को असेल, यांनी लॅबोरेटरीला आव्हान केलं आहे की तुम्ही ह्याच्या सेपरेट मेथड्स आम्हाला द्या. बरोबर आहे. पण सेपरेट मेथड द्या हे त्यांनी सांगितलं आहे. लॅबोरेटरीच्या दरम्यान काम करणार आहे. आज रोजी तरी त्या मेथड्स अवेलेबल नाही आहे. पण कुणीतरी या फेसबुक लाईव्हचा शोध लावला, कुणीतरी या लाईटचा शोध लावला. तसं माझं म्हणणं आहे की उद्या कदाचित तो शोध लागेल. परंतु मग आपण ह्या सीझनला काय करायचं, हा शोध लागला तर, बरं का. म्हणून मी टिपिकली इथं लिहिलेलं आहे. जर ही जर स्लाईड माझी व्यवस्थित जर बघितली तर मी जसं म्हटलं की ऑलरेडी हे जे दोन प्रॉडक्ट आहे, ज्याला मेटिरॅम आणि झायरम म्हणतो, की याचं जे ॲप्रुव्हल आहे, हे ॲप्रुव्हल जे मिळालेलं आहे म्हणजे मेटिरॅम आणि झायरम, याला कुठल्याही प्रकारचा सायंटिफिक बेस नव्हता. परंतु थेरॉटिकली ए चेंज वूड स्टील बी पॉसिबल इन द करंट इयर 2021 डिपेंडिंग ऑन हाऊ क्विकली द युरोपियन कमिशन पुश दिस फॉरवर्ड. म्हणजे काय की हे जे युरोपियन युनियनमध्ये काही चेंजेस होणार आहे, हे सर्व डिपेंड आहे युरोपियन युनियनवर, ते किती लवकर घेतात. पण मग लवकर घेतील का याचीसुद्धा मला वाटतं आपण खात्री करून घ्यावी. कारण की बोलणं फार सोपं आहे, M45 वापरा किंवा हे नका वापरू, पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला गरजेचं आहे. युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी कुठलाही निर्णय लगेच घेत नाही. तर त्यांनी सध्या काही मीटिंग्स आयोजित केलेल्या आहे आणि माझ्याकडे जो डाटा आहे त्याच्या अनुषंगाने डिसेंबर 15, 2021पर्यंत अरविंद अशा कुठल्याही प्रकारच्या मीटिंग त्यांच्या प्रायोजित केल्या गेल्या नाही आहे की ज्याच्यामध्ये M45चं किंवा प्रोपिनेपचं किंवा मेटिरॅमचं डिस्कशन आहे. जनरली असं असतं की युरोपियन युनियन फार जर काही क्रिटिकल आलं, एखादा केमिकलचा फार सिरियस हेल्थ कन्सर्न आला, तर SCOPF बरोबर ते मीटिंग लवकर पण आयोजित करू शकतात, म्हणजे June 2021. परंतु सध्या जसं सांगितलं युरोपियन युनियनमध्ये की युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीची अशी कुठलीही मीटिंग सध्या पुढच्या 6 महिन्यामध्ये नाही आहे. आणि जर कुठलीही MRL जरी इन्फ्लुएन्स झाली तरी ती MRL इन्फ्लुएन्स झाल्यानंतर युरोपियन युनियन तिला कमीत कमी 6 महिने मनोज तिला एक्सटेन्शन देतं. म्हणजे जानेवारी 2022ला आपली MRL खऱ्या अर्थाने तिचं रिव्होकेशन संपणार आहे. आणि 6 महिने जरी आपण तिला एक्सटेन्शन भेटलं किंवा पब्लिश करायला 6 महिने जरी भेटले तर आपला सीझन हा बऱ्यापैकी मार्गी जातो. पण याला पण जडतर आहे. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रीन पीस संघटना आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना हा जर्मनी वगैरेमध्ये काम करतात आणि त्यांनी आक्षेप घेतला की नाही युरोपियन युनियनने किंवा युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटीने अर्जंट मिटिंग लावावी ह्या जूनमध्येच किंवा ह्या ऑक्टोबरमध्येच आणि एकदाचा फैसला करावा की तुम्ही ह्या केमिकलचं काय करणार आहे. पण सध्या असं जर केलं तर परिस्थिती चेंज पण होऊ शकते. पण सध्या तरी तसं काही दिसत नाही. कारण की हे सर्व डिपेंड जे आहे हे सर्व डिपेंड आहे की कशा प्रकारे प्रोग्रेस होतो. म्हणून मी असं म्हणतो कन्क्लुजन काय, इट इज ऑल डिपेंड ऑन वेन द युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी ओपिनियन कम्स अँड वेदर द EU कमिशन पुशेस थ्रू अँड MRL चेंजेस इन द फास्ट ट्रॅक प्रोसेस. थोडक्यात हे सगळं डिपेंड आहे युरोपियन फूड सेफ्टी अथॉरिटी यांनी जर फारच मनावर घेतलं की नाही आपल्याला फास्ट ट्रॅक प्रोसेसमध्ये करायचं आणि सर्व गोष्टी आपल्याला लगेच करायचं, असं काही घडलं तरच त्या गोष्टी तुम्हाला इमिजिएट इम्प्लिमेंट होऊ शकतात. पण सध्या तरी मी ज्या काही लोकांच्या सानिध्यात आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं ॲग्री इंटेल म्हणून एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात केमिकल्स आणि केमिकलच्या रिलेटेड्स चर्चा होतात. हे सर्व प्लॅटफॉर्म ज्यावेळेस मी रिव्ह्यू करतो, ज्यावेळेस ह्या वेगवेगळ्या लोकांशी मी बोलतो, त्यावेळेस असं लक्षात येतं की सध्या तरी कितीही जरी वेळ घेतला, ऑल पॅरलल टू द टाइम्स ऑफ द मॅनकोजेप यूज बाय पिरियड अंटील 4/1/2020 म्हणजे 4 जानेवारी 2022 तर ते शक्य दिसत नाही आहे. म्हणजे कन्क्लुजन काय आहे, आय एम ॲझ्युमिंग दॅट फॉर कमिंग सीझन 2021 इंडियन ग्रेप सीझन अँड एक्सपेक्टेड डिक्रीज ऑफ मॅनकोजेप शुड नॉट अफेक्ट द ग्रेप सीझन 8. तर थोडक्यात माझं कन्क्लुजन असं आहे की ह्या सीझनला तुम्हाला M45चा फारसा कन्सर्न येणार नाही. पण हे सांगताना मी सर्व हिस्ट्री तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितली की तिथं काय घडामोडी घडतं यासुद्धा तुमच्या कानावर असणं गरजेचं आहे. कारण अचानक उद्या जर युरोपियन युनियनने काही घडामोडी केली, असं नको व्हायला की अरविंद आपल्याला मदत करतात, अमित आपल्याला मदत करतात, अरे यांनी फार आमचं वाटोळं केलं आणि यांनी असं सांगितलं होतं आहे ना, आणि अरे यांना काही कळत नव्हतं का त्यावेळेस, आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला. या द्राक्ष पंढरीवाल्यांनी जो कार्यक्रम केला होता अमित पडोळचा, अरे मग त्याला बोलवा एकदा आहे ना. तर या सर्व गोष्टीचं कन्फ्युजन कुठं होऊ नये म्हणून मी तुम्हाला थोडी हिस्ट्री सांगितली. म्हणून मला याच्यात असं म्हणणं आहे की तुम्ही खूप M45चा शेवटपर्यंत वापर करू नका. अरविंद उद्या तुमच्याशी बोलणारच आहे. माझं म्हणणं आहे की तुम्हाला ॲडवाईस असा आहे की तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये
12-15 दिवसापर्यंत M45 आणि M45चे संयुक्त बुरशीनाशक असतील. M45 प्लस सायमोक्झोनिल, M45 प्लस मॅटलॅक्झिल, कारण ब्रँड नेम घेणं इथं संयुक्तिक नाही आहे. हे काही बुरशीनाशक हे तुम्ही 12-15 दिवसापर्यंत एक 5 ते 7 स्प्रे तुम्ही बिंदास वापरू शकतात. M45 आणि M45चे संयुक्त बुरशीनाशक. त्यानंतर तुम्ही मेटिरॅम चा वापर करा, नंतर तुम्ही प्रोपिनेपचा वापर करा, मध्ये तुम्ही झायरमचा सुद्धा वापर करा. म्हणजे जर अरविंदची जी आपण कॉन्टॅक्ट थेरी म्हणतो त्याच्यामध्ये जर 12 ते 15 केमिकल्स अरविंद सांगत असतील तर ह्या 12 ते 15 केमिकलमध्ये M45चा तुम्ही सुरुवातीला वापर करून घ्या. म्हणजे मी ज्याला फेलफूट वगैरे वगैरे पण तर म्हणेल. त्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने मेटिरॅम घ्या, प्रोपिनेप घ्या, झायरम घ्या, तुमचं कॅप्टन घ्या, इज ऑल्सो वन ऑफ द गुड केमिस्ट्री. आणि अशा प्रकारे तुमचं शेड्यूल बसवा की तुमचं कॉन्टॅक्टचं पण काम होईल. पण असं होता कामा नाही आहे, जसे मी काही शेतकरी किंवा काही गावं बघतो की जिथे लोक म्हणतात 25 दिवसापर्यंत आम्ही फक्त मॅनकोजेबचाच वापर केला आहे. तर माझं असं म्हणणं असं करू नका, बरोबर आहे ना. आज MRLला धोका नाही आहे, पण उद्या चेंज झाली तर अचानक युरोपियन युनियनने सांगितलं नाही आपल्याला अर्जंट मिटिंग लावायची आणि सर्व गोष्टी घडामोडी करायच्या, तर तुमची झोप कशाला उडवतात, बरोबर आहे. माझ्याकडे ह्या सर्व गोष्टीसाठी मला तुम्हाला सांगणं आहे की कुठल्याही एका केमिस्ट्रीवर जास्त डिपेंड न राहता तुम्ही बॅलन्स डिवाईड करा, ज्याच्या अनुषंगाने तुम्ही हा सीझन सेफली काढू शकतात. मी तर म्हटलेलं आहे इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट की आपण पुढच्या सीझनसाठी तयारीत राहिलं पाहिजे. या सीझनला तुम्हाला फारशी चिंता करायची गरज नाही, पण ओव्हर एक्सायटेड होऊन कुठलाही चुकीचा निर्णय घ्यायची गरज नाही आहे. बऱ्याचशा व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर मला वाटतं काही आमचे जे द्राक्ष सल्लागारांचा जो ट्रेनिंग प्रोग्राम झाला त्यांच्या अनुषंगाने काही न्यूज आल्या की बाबा M45ची आशा वगैरे वगैरे वगैरे. पण मला असं वाटलं की आपण जी काही इन्फॉर्मेशन देऊ ती फार परिपूर्ण जावी. मी मगाशी पण म्हणून सांगितलं की सर्वप्रथम आपण हे द्राक्ष सल्लागार किंवा जे द्राक्षाचे कन्सल्टंट आहे त्यांच्या पण ती माहिती आपली पोचवायची इच्छा होती, जेणेकरून सर्व लेवलला पर्क्युलेट होईल. ह्या माहितीच्या पाठीमागचा जो बेस आहे तो पुन्हा एकदा समजून घेतली पाहिजे. आपण 4 जानेवारी 2022ला हे एक्सपायर होणार आहे. त्याच्या अगोदर अजून कुठलीही मिटिंग कॉल केली गेलेली नाही आहे युरोपियन फेड सेफ्टी अथॉरिटीची, ही पण लक्षात ठेवा. पण फार लवकर झाली तर थिंग्स माईट बी सम चेंजेस, पण सध्या तरी दिसत नाही आहे. म्हणून मग मी कॉन्फिडंटली सांगतो की या सीझनला तुम्हाला अडचण येणार नाही. फक्त सिंगल केमिकल असा कुठल्याही प्रकारचा वापर करता कामा नये. मला वाटतं अरविंद इथं बसलेत, अरविंद तुम्हाला उद्या त्याविषयी सविस्तर सांगतील. आता काही फ्युचर प्रपोज केमिकल काय काय MRL. आता बघा ही स्लाईड थोडी नाशिकच्या लोकांसाठी फायद्याची असेल. एक नवीन प्रोग्राम बऱ्याचशा सुपर मार्केट्सनी लॉन्च केलेला ज्याला आम्ही पेस्टिसाईड रिडक्शन प्रोग्राम म्हणतो, PRP म्हणजे काय. हा PRPचा पण एक फॉर्म्युला आहे. आता मी त्या फॉर्म्युल्यात घुसत नाही, जो खाली दिलेला आहे मी. PRP - UL इज इक्वल टू 13.5 kg 4 ते 6 वर्षाचं चाइल्ड, त्याला गुणिले ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट भागिले 1 किलोग्राम फ्रेश फ्रूट्स ऑफ व्हेजिटेबल्स. हे सगळ्या अवघडात घुसू नका. पण येणाऱ्या काळामध्ये टेबिकोनॅझॉल, कार्बेंडिझम, मायक्लोबिटॅनिल, प्रोपिकोनॅझॉल, फिप्रोनिल यांच्या PRP म्हणजे हे ऑलरेडी पेस्टिसाईड रिडक्शन प्रोग्राममध्ये इन्क्लूड झालेले आहे. फार झालं तर ह्या सीझन निघून जाईल, परंतु ह्या केमिकलचा कुठल्याही प्रकारे अतिरेक करता कामा नाही आहे. आणि हे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ज्याच्या फ्युचर MRL कमी होऊ शकतात. त्याच्यामध्ये सायमोक्झोनिलची सध्या 0.3 आहे, तो 0.05 होऊ शकते. इमॅमॅक्टिन 0.05 वरून 0.04 होऊ शकते. इमिडाक्लोपिड तुम्हाला सर्वांना कल्पना आहे 1ची 0.7 होऊ शकते. सेम कंडिशन प्रोपिनेपसुद्धा 1ची 0.05 होऊ शकते. त्यानंतर क्लोरथॅलोनिल ज्याची 3ची MRL आहे ती कदाचित 2 सप्टेंबर 2021 पासून 0.01 ॲप्लिकेबल होऊ शकते. सेम कंडिशन फेनॉमिडॉन 0.01, प्रोपिकोनाझॉल 0.01 आणि मी खाली दुसरं केमिकल पण दिलं आहे. तर थोडंसं हे जे केमिकल वापरत असताना ज्याच्या 2 सप्टेंबर 2021 पासून ऑलरेडी MRL ह्या चेंजेस होऊ शकतात, हे केमिकल वापरत असताना तुम्ही थोडासा काळजीपूर्वक विचार करा. काळजी करायची गरज नाही, पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथून पुढं मी जे तुम्हाला बोललो की ARFD, PRP व्हॅल्यूज ह्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही असं म्हणणार की मग आम्ही दादा आपण काय करायचं आहे की काय गोष्टी केल्या पाहिजे. तर थोडक्यात जे केमिकल्स उपलब्ध आहे, कारण आपण आज काय डिसीजविषयी बोलणार नाही, पुढच्या 10 मिनटात मला लेक्चर संपवायचं आहे. जसं क्लोरोपायरीफॉस याची ऑलरेडी MRL 0.01 आहे, ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे बऱ्याचशा सुपर मार्केटनी. याचा ट्रेस किंवा रेसिड्यूसुद्धा चालणार नाही आहे. बिप्रोफेंजिन नो डाऊट 0.01 MRL आहे. बार्क वॉशिंग आणि या सर्व गोष्टीसाठी ते चालू शकतात. फ्रूट सेटिंग्स नंतर अवॉइड करा. लॅम्बडा सायलोथ्रिन हे ऑलरेडी सर्व जर्मनीच्या सुपर मार्केटमध्ये क्रिटिकल लिस्टमध्ये आहे. याचा 25% डिटेक्शन बऱ्याचशा सुपर मार्केटला चालणार नाही. कुठलाही अतिरेक याचा नको.
इमिडाक्लोप्रिड, क्लोथियाडिन आणि थायमेथॉक्झाम हे निओनिकोटाइडमध्ये मोडले जातात. याच्यामध्ये क्लोथियाडिनसुद्धा आपल्याला फार उशिरा अप्लाय करून चालणार आहे ड्रेंचिंग जर तुम्ही करत असाल तर, कारण काही सुपरमार्केटने सुद्धा हे ब्लॅकलिस्टेड केलेले आहे. आणि हे थायमेथॉक्झाम हे अनेक जर 5मध्ये इन्क्लूड नाही आहे. स्प्रेसाठी पण तर ठीक आहे, पण डिटेक्शन होणार नाही याची काळजी घ्या. जर थायमेथॉक्झामचं डिटेक्शन झालं तर कदाचित बरेचसे एक्सपोर्टर तुमचा माल नाकारू शकतात, याच्याविषयी काही शंका नाही. फिप्रोनिल आणि ॲबॅमॅक्टिनविषयी मी ऑलरेडी सांगितलं. मग तुम्हाला असं वाटतं की आम्ही दादा याच्यातले सगळेच केमिकल तू ब्लॅकलिस्टेड सांगितले, ॲबॅमॅक्टिन ब्लॅकलिस्टेड केलं आहे, फिप्रोनिल ॲबॅमॅक्ट केलेलं आहे, क्लोथियाडिन केलेलं आहे, लॅम्बडा केलेलं आहे, बिप्रो केलेलं आहे, क्लोरो केलेलं आहे. माझं म्हणणं नाही की हे केमिकल वापरू नका. माझं हे म्हणणं असं आहे की हे केमिकल वापरताना ऑलरेडी तुम्हाला सर्व स्टेजेस माहिती आहे, कुठला अतिरेक नको. म्हणजे लॅम्बडा वापरायचा असेल तर 2 एक स्प्रेपर्यंत ठीक आहे, इमिडा वापरायचा असेल तर 2 एक स्प्रेपर्यंत ठीक आहे फ्लावरिंगच्या आत. त्यानंतर तुम्हाला फिप्रोनिल वापरायचं असेल तर एखादा स्प्रे ठीक आहे. ॲबॅमॅक्टिन वापरायचं असेल, आता बऱ्याचशा कंपन्यांचं ॲथोराईज ॲबॅमॅक्टिन आलेलं आहे, 2 एक स्प्रेपर्यंत ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण सजगपणाने विचार करावा, जरी ब्लॅकलिस्टेड असेल तर, नाही तर तुमच्याकडे काहीच राहणार नाही. आणि सध्या काही ऑप्शन्स इन्सेक्टिसाइड्समध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याला मी गुड ऑप्शन्स म्हणतो. थ्रिप्स, कॅटरपिलर, मिलीबग कंट्रोल करता. मी बऱ्याचशा कॅटरपिलर्स तुम्हाला दाखवल्या मागाशी की ह्या कॅटरपिलर्समध्ये जे चांगले ऑप्शन आहे ते म्हणजे सायनॅट्रिप्रोल 10 OD, जे तुम्हाला मार्केटमध्ये बेनिविया वगैरे नावाने विकलं जातं. ते बेस्ट इन क्लास फॉर थ्रिप्स आहे, सर्व प्रकारच्या कॅटरपिलर कंट्रोल करतो. फ्ली सुद्धा लेबल क्लेम आहे. बेस्ट फिटेड टू बी स्प्रे इन स्टार्ट ऑफ फ्लावरिंग अँड रिपीटेड अकॉर्डिंगली ॲट सिटिंग स्टेज. हे स्प्रे फ्लावरिंगसाठी बेस्ट प्रोडक्ट आहे. सेकंड म्हणजे इमॅमॅक्टिन बेन्झोएट, जे तुम्ही प्रोक्लेम वगैरे नावाने मार्केटमध्ये जातं. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. 40 ते 45 ते 50 दिवसापर्यंतसुद्धा याचं डिटेक्शन येत नाही. त्यानंतर डिलिगेट म्हणून प्रोडक्ट आहे स्पिनोटम, ज्याची 0.5ची एमआरएल आहे. हे स्पिनोसिन्स नावाची जी केमिस्ट्री आहे त्या स्पिनोसिन्स केमिस्ट्रीचं आहे. यानेसुद्धा तुम्हाला अळीवर्ग कीटकांवर चांगला कंट्रोल मिळतो. हे ज्यावेळेस तुम्हाला लेट स्प्रे घ्यायचे आहे ना, म्हणजे सेटिंग नंतरचे, तर त्यावेळेस तुम्हाला बेस्ट फिट फॉर लेटर स्प्रे फॉर मॅनेजिंग द डिटेक्शन स्पिनोसॅड आहे. पण तुम्हाला आयदर स्पिनोसॅड आणि स्पिनोटम याच्यामधलं एकच प्रॉडक्ट चॉईस करणं गरजेचं आहे. त्याकरता तुम्हाला जे मी सायनॅट्रिप्रिनॉल जे म्हटलं ते तुम्ही अर्ली वापरून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर स्पायडोट्रमॅट, जे तुम्हाला मोमेंटो वडी वगैरे नावाने येतं, हे सुद्धा प्रॉडक्ट चांगलं आहे. पण या प्रॉडक्टसाठी तुम्ही राईट डोस आणि प्रॉपर स्टेज असणं गरजेचं आहे. फार उशिरा वापरून गरजेचं नाही आहे. बिप्रोफेंजिन बार्क वॉशिंगसाठी चांगलं आहे. इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे. रेजिस्टन्स मॅनेजमेंटसाठी फार गरजेचं आहे. इन्सेक्ट्स बघताना आपण थ्रीशोल्ड लेवल बघणं गरजेचं आहे. कुठलेही इन्सेक्ट्स वापरत असताना आपण थ्रीशोल्ड लेवल बघणं गरजेचं आहे. सोलर ट्रॅप्स, फेरोमेन ट्रॅप्स, फिनल ट्रॅप, यूज ऑफ HNPV, SNPV, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स लाईक बिव्हिरिया, मेटेरायझम, ह्यासुद्धा फार गरजेचं आहे. माझं एकच म्हणणं आहे की इन्सेक्ट्स कंट्रोलसाठी IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा कन्सेप्ट आपण ठेवणं गरजेचं आहे. रादर दॅन फक्त कुठल्याही स्टेजेसमध्ये कुठलंही प्रॉडक्ट वापरायचं असं करू नका. प्रत्येक प्रॉडक्ट वापरताना त्याची ETL लेवल चेक करा. म्हणजे जर तुम्हाला थ्रिप्सला प्रॉडक्ट वापरायचं आहे तर त्या पानावर 2-3 थ्रिप्स आहे का. अळीचं प्रॉडक्ट वापरायचं आहे, मग अळीचं एग्जलिंग आहे का. म्हणजे अळीमध्ये बरेच प्रकार आहे, स्पोडोप्टेरा आहे, हेलोथिस आहे. थोडक्यात बुरशीनाशकं तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरू शकतात, पण कीटकनाशकामध्ये स्वतः प्लॉटमध्ये फिरून 7, 8, 10 पानाचं ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर कीटकनाशकाचा निर्णय घ्या. हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे. हे खूप चांगल्या केमिस्ट्रीज आहे, पण याचा आपल्याला राईट पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. सुरुवातीला थ्रिप्ससाठी कुठलं वापरायचं आणि लेटर पार्टला कुठलं वापरायचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. तर निओनिकोटाइड्स, एंडोक्राईन डिस्क्रप्टर याच्याविषयी मी जास्त बोलत नाही, पण हे काही कॉम्बिनेशन प्रोडक्ट आहे की याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही. परंतु हे कॉम्बिनेशन प्रॉडक्ट वापरताना तुम्ही काळजी घ्या, कारण की हे कुठल्यातलं एकही कॉम्बिनेशन प्रॉडक्ट वापरलं तर तुमचे नंबर ऑफ डिटेक्शन हे वाढतात. हे इंडिव्हिज्युअल मी नाव घेणार नाही, ऑलरेडी सगळ्यांचा कल्पना आहे, पण ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही प्रामुख्याने विचार करा. त्यानंतर ओव्हरऑल काय मॅनेजमेंटमध्ये टिप्स, रेसिड्यू मॅनेजमेंट करण्यासाठी काय टिप्स आहे. तर माझं म्हणणं आहे की स्ट्रोबलिनचा वापर करू नका, कारण स्ट्रोबलिन्स एका सिंगल स्प्रे डिटेक्ट होतात. भुरीचे केमिकल्स फार राईटली चूज करा, कारण भुरीचे केमिकल जे तुम्ही चूज करता ते रिपीटेडली यूज करतात. त्यामुळे खूप नंबर ऑफ भुरीचे प्रॉडक्ट्स वापरू नका. 2 ते 3 केमिकल सेटिंगनंतर सिलेक्ट करा आणि ते अल्टरनेट वापरा. जे काही तुम्ही डाउनी मिल्ड्यूसाठी प्रॉडक्ट वापरणार आहे, फ्लावरिंगच्या अगोदर जे डाउनी मिल्ड्यूचे प्रॉडक्ट वापरतात तेच प्रॉडक्ट जर तुम्ही ज्यावेळेस पाऊस पडतो सेटिंगच्या किंवा नंतर तेच प्रॉडक्ट रिपीट करा, म्हणजे त्याच प्रॉडक्टचं डिटेक्शन येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सायझोफॅमिड किंवा मॅन्डीप्रोपामाइड्स किंवा हे प्रॉडक्ट जर तुम्ही फ्लावरिंगच्या आत वापरला असेल तर सेम प्रॉडक्ट तुम्ही सेटिंग नंतर रिपीट करा, म्हणजे डिटेक्शन तुमचं त्याच केमिकलचं येईल. असं होता कामा नाही की फ्लावरिंगमध्ये एक, परत सेटिंगला एक आणि त्याच्यानंतर परत पावसाला एक, मग तिघांचं डिटेक्शन येईल. डाउनी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी
बरेच जण डिपिंगमध्ये औषध वापरतात, परंतु डिपिंगमध्ये वापरणारं औषध हे डिटेक्शनला येतं, एवढी फक्त काळजी घ्या. जर त्यामुळे तुम्ही डिपिंगमध्ये जे वापरतात तेच तुम्ही लेटर पार्टमध्ये स्प्रेसाठी वापरा. डोस पर एकर फार मेंटेन करणं गरजेचं आहे. कॅलिब्रेशन तुमच्या स्प्रे इक्विपमेंटचं करणं गरजेचं आहे. जे MRL 0.01 आहे प्रॉडक्टची, हे प्रॉडक्ट वापरत असताना फार काळजी घ्या. त्याच्यानंतर बार्क वॉशिंगसाठी जे तुम्ही प्रॉडक्ट वापरतात खोडं धुण्यासाठी, याचा तुम्ही पर एकर डोस घ्या रादर दॅन पर लिटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला बिप्रोपेंजिन घ्यायचं असेल तर 400-500 ml हे तुम्ही एकरी डोस ठरवून घ्या रादर दॅन पर लिटर जर तुम्ही घेणार तर मग ते 1 लिटरला अर्धा मिली घेतलं आणि तुम्ही 2000 लिटर पाणी वापरलं तर तो 1 लिटर ॲक्टिव्ह डिपोजिशन होईल. बरोबर आहे. पर एकरचा डोस पहिली फायनल करून घ्या. कुठलेही जे बॅन निओनिकोटाइड आहेत, इमिडाक्लोपिड, थायमेथॉक्झाम, क्लोथियाडिन, हे वापरायचे असेल तर अर्ली स्टेजमध्ये वापरा. याचं डिटेक्शन बऱ्याचशा सुपर मार्केटला मॅटर ऑफ कन्सर्न आहे. आणि जसं मी सांगितलं, स्काउटिंग विथ सेट, डिसीज फॉरकास्ट, यूज ऑफ ट्रॅप्स, हे सगळं फ्युचरसाठी तुम्हाला फार गरजेचं आहे. या काही टिप्स होतात. PGRचा अतिरेक नको. तुमचा द्राक्षाचा गडास मिल्की व्हाईट पाहिजे, ट्रायंग्युलर शेपमध्ये पाहिजे, बेरी अटॅचमेंट चांगली पाहिजे, कुठले ब्लॅक स्पॉट नको, CPPचा अतिरेक नको, फ्लेवर चांगला पाहिजे, शुगर ॲसिड रेशो गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी होऊन ज्यावेळेस कुठलंही सुपर मार्केट्स किंवा तुमच्या द्राक्षाला चांगलं म्हणतं, त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद, माझ्या हिशोबाने सगळ्यात जास्त आनंद तो शेतकऱ्याला होत असतो. कारण जेव्हा एखादा शेतकरी लोकलच्या एक्सपोर्टरला जरी माल देतो, लोकलच्या व्यापाऱ्याला, जेव्हा तो म्हणतो भैया आपका दिल्ली में नंबर 1 बिका, भैया आपका UK में माल बहुत अच्छा बिका, तर द्राक्ष शेतकरी असा आहे की त्याला पैशाची काहीच देणं घेत नाही आहे. तो म्हणतो माझा माल 50ला विकला गेला चालेल, 25ला विकला गेला चालेल, पण समोरच्या व्यापाऱ्यांनी दाद दिली पाहिजे. समोरच्या व्यापाऱ्यांनी म्हटलं पाहिजे की तेरे माल में दम था, दूसरे का माल 8 दिन टिका, तेरा 2 दिन ज़्यादा रहा, तेरा माल का होल्डिंग अच्छा था, उसमें शुगर अच्छा था, उसमें बहुत ही बढ़िया माल था. याच्यासारखं समाधान त्या द्राक्ष शेतकऱ्याला कदाचित कुणीही देत नाही. आणि याच्यामध्ये निश्चित या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही सर्वांना या अशाच प्रकारचा माल तयार करावा की जेणेकरून तुमचा जो सुपर मार्केट्स किंवा जो खाणारा तो म्हणेल की बाबा मी इंडियन ग्रेप्स असे खाल्ले की ज्याच्यामध्ये इटिंग क्वालिटी अतिशय गुड इटिंग क्वालिटी होती, बेरीज फार सुंदर होते, स्टेम कलर अतिशय ग्रीन होता, कुठल्याही प्रकारचे प्रोग्रेसिव्ह डिफेक्ट्स नव्हते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ब्रिक्स ॲव्हरेज हा 19% बेरी साईज होती, ॲव्हरेज 19 ब्रिक्स होता. आणि ह्या सर्व गोष्टी ॲज ए इंडिया ब्रँड मोठं करण्यासाठी फार मोठं रोल प्ले करतील. मी जी थोडक्यात तुम्हाला आज माहिती सांगितली, 1 तास मला वेळ दिला होता, 7:59 झाले, 7ला चालू केलं होतं मी, तर निश्चितच थोड्या वेळात मी तुम्हाला ओव्हरऑल इन्फॉर्मेशन दिली. पुन्हा एकदा सांगतो, 3 वर्ष फार जोखमीची आहे. 3 वर्षामध्ये थोडंसं सबुरीने आपल्याला चालणं गरजेचं आहे. जितकं सबुरीने आपण चालणार, जितकं सजग होऊन चालणार, त्याच्यावर आरोप करणं, कुठल्याही गोष्टीवर साशक्ताने बघणं, आणि असं करण्यापेक्षा कुठलीही गोष्ट फार मनपूर्वक विचार करून तिच्यावर ओपिनियन देत चला. पण येणारा काळ हा फार आशादायक आहे, पण 3 वर्ष आपल्यासाठी द्राक्ष इंडस्ट्रीसाठी फार चॅलेंजिंग आहे. तर पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणतो. आणि शेवट, ह्या कोरोनाच्या काळामध्ये जे आपले आप्तेष्ट नातेवाईक हे फार अकाली निधन झालं, यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. तसेच मी स्पेशल जो थँक्स म्हणतो की यावर्षी जे खरं लेबर फोर्स होतं, म्हणजे कुठलंही लेबर फोर्स, जे हँड्स जे आज या क्षेत्रामध्ये काम केलं, आज आपल्याला फार सोपं वाटतं की मागचा सीझन गेला, पण एक विचार करा, 15 एप्रिलनंतरचा सीझन जर 15 मार्चला झाला असतं तर काय झालं असतं. तर सगळ्यात मोठं थँक्स म्हटलं पाहिजे की जे लेबर फोर्स, वर्क फोर्स या क्षेत्रामध्ये काम करतं, त्यांना सगळ्यांना मी माझे जाहीर अभिवादन व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळेच आज ही द्राक्ष शेती उभी आहे. तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण फार सजग राहिलं पाहिजे की हा विचार करणं संयुक्तिक नाही आहे की बाबा लेबरला फार पैसा लागतो, हा फार पैसा घेतो, तो फार पैसा घेतो. इथून पुढं ज्याला आपण वेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट येणार आहे, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की तुम्ही कमावणारा नफा हा कशा पद्धतीने डिवाईड होतो, हे सुद्धा कदाचित आता घेणाऱ्याला माहिती हवं आहे. म्हणजे तुम्ही जर 60 रुपये किलोचे द्राक्ष विकले तर तुमचा प्रोडक्शन कॉस्ट 20-25 रुपये, त्यातले तुम्ही व्यापाऱ्यांनी किती घेतले, तुमचं लेबरवर किती खर्च झालं, फर्टिगेशनवर किती खर्च झालं, या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्राहकालासुद्धा हवं आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना हंगाम अतिशय भरभराटीचं जावं. तुमच्या पुढे अजून 2, 4, 5 4 व्हीलर चांगले उभे राहू आणि तुमचे अजून भरभराट हो. तुमचीच नव्हे तर या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात त्या सर्वांचीच भरभराट हो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला ज्यांनी मला बोलवलं ते म्हणजे आमचे मित्र मनोज जाधव, रिकामे भाऊ आणि सर्वच माझे मित्र. तर
या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. योगेश कृषी सेवा असेल, नंतर उत्तमराव डिकले सार्वजनिक उपक्रम असेल, आणि या कामामध्ये मला अभिमानी वाटावं लागतं की शेतकऱ्याची संघटना याची सगळ्यात महत्त्वाची जर पाळेमुळे जर कुठून चालू झालं असेल तर सय्यद पिंपरी. तर सय्यद पिंपरीचं सुद्धा, कारण बरेचसे या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सय्यद पिंपरीचा रोल फार मोठा आहे. तर सय्यद पिंपरी एक निश्चितच एक दिशादर्शक काम करत असतं. आज नव्हे तर जुन्या काळी कांदा, लसूण, फार शेतकरी संघटनेच्या काळापासून आपण त्या गावचं नाव ऐकतो. तर त्यांनी असंही कार्य त्या गावाच्या वतीने होत राहावं असं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. आपण आम्हा सर्व द्राक्ष उत्पादकांना निर्यातक्षम द्राक्ष बागेचे व्यवस्थापन आणि रेसिड्यू मॅनेजमेंट, तसेच येणाऱ्या अपकमिंग व्हरायटींचं फ्युचर कसं असेल ऑल ओव्हर वर्ल्ड या संदर्भामध्ये फार सुंदर मौल्यवान मार्गदर्शन केलं. काही प्रश्न ह्या FB लाईव्हमध्ये द्राक्ष उत्पादकांचे आलेले आहेत, तर मी ते प्रश्न आपणास विचारतो. आप्पा गायकर गिरणाऱ्यावरून विचारतायत, M45चे जे कन्फ्युजन चालू आहे त्यात कॅपटॉपचा ऑप्शन चांगला आहे का, जे की ॲनेक्चर 5मध्ये आहे, असेल तर किती स्प्रे घ्यावे जेणेकरून रिस्क डिवाईड होईल M45ला? आवाज येतो आहे? धन्यवाद. मी ऑलरेडी मॅनकोजेबचा विषय क्लिअर केला आहे, त्याच्याविषयी भरपूर ब्रीफ इन्फॉर्मेशन दिली. पण मी जसं सांगितलं की कुठला अतिरेक नको. बेटर वे जे 1 ते 2 स्प्रे तुम्ही कॅप्टनचे घेऊ शकतात, याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकतात तुम्ही. पण बेटर वे की तुम्हाला इतके केमिकल्स अवेलेबल आहे, केमिकल्स घ्यायला हरकत नाही, पण तुमची रिस्क डिवाईड करा. पण 1 ते 2 स्प्रे घ्यायला तुम्हाला काहीही हरकत नाही. बेटर वे तुमची कुठली व्हरायटी घ्यायची, काय व्हरायटी घ्यायची तो तुम्ही चॉईस करा, पण घ्यायलाच हरकत नाही. आणि मॅनकोजेबचं मी तुम्हाला सांगितलं की त्याचा वापर काय आपल्याला पूर्ण बंद नाही करायचा, पण वापस त्याचा ज्युडिशियसली करायचा आहे, राईट यूज करायचा आहे. संजयजी चौधरी दुगावरनं विचारतायत, बेनिबियाने अळीला कंट्रोल मिळेल का आणि डोस किती घ्यावा अळीसाठी? जर तुम्हाला थ्रिप्स नियंत्रण आणि अळी नियंत्रण दोन्ही हवं असेल तर फुलाऱ्याच्या फ्लावरिंगच्या सुरुवातीला 280 ml प्रति एकर याचा डोस घ्यावा. त्यानंतर दुसरा स्प्रे याचा 10 दिवसांनी रिपीट करावा. असे 2 स्प्रे याचे घ्या, अळी आणि थ्रिप्स दोन्ही नियंत्रण मिळेल. निखिल जाधव मोहाडीवरनं विचारतायत, खोड ओलांडे धुवायला चांगले औषध कुठले ज्याने मिलीबगला कंट्रोल मिळेल एक्सपोर्ट बागेला? आता खोड आणि ओलांड्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं की आपल्याकडे बरेचसे ऑप्शन्स होते, परंतु बऱ्याच प्रमाणात आपण राईट यूज करत नाही. प्रोफेनोपॉस असेल, क्लोरोपायरीपॉस असेल, त्याचा अनज्युडिशियस यूज झाल्यानंतर बरेचसे आपल्याला परिणाम सामोरं लागतात. तर मी सांगेल की याच्यामध्ये बिप्रोफेंजिन हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. हे इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे, त्यामुळे याचासुद्धा वापर आपण काळजीपूर्वक हा केला पाहिजे. भविष्यात बबलू दादा मोरे विचारतायत, भविष्यात येणाऱ्या इम्पोर्टेड व्हरायटीसाठी रॉयल्टी द्यावी लागेल, तिचे कॅल्क्युलेशन कसे असते? मला ॲक्च्युली केमिकलपेक्षा हे क्वेश्चन मला वाटतं मनोज तुम्ही जास्त विचारावे, कारण केमिकलचे विषय आपले न संपणारे असतील. मी जसं तुम्हाला सांगितलं की रॉयल्टी ह्या 2 प्रकारच्या असतात. एक रॉयल्टी असते ती ऑन सेलिंग व्हॅल्यू, म्हणजे जर तुमचं 100 रुपयाचं एखादं प्रॉडक्ट आहे तर 100 रुपये जर तुमचं प्रॉडक्ट विकलं गेलं तर 100 रुपयावर ती जी रॉयल्टी घेणारी कंपनी आहे आणि जी तुमची निर्यात करणारी कंपनी आहे, ज्याला आपण FOB व्हॅल्यू म्हणतो, तर ती कॅल्क्युलेट करते. ती आयदर मे बी 4% असू शकते, 5% असू शकते, 6% असू शकते, 7% असू शकते, है ना. त्यामुळे हे सगळं डिपेंड असतं एक तर FOB व्हॅल्यूवर, म्हणजे जी व्हॅल्यूवर तुम्ही विक्री करणारे प्रॉडक्ट. सेकंड असतं किंवा तुम्ही ज्यावेळेस कुठली नवीन व्हरायटी घेतात तर तुम्ही तिचं एक 10 वर्ष 12 वर्षे जो पेटेंटचा टाईम फ्रेम आहे तर त्याची पर इयर रॉयल्टी पण तुम्ही देऊ शकतात रादर दॅन सेलिंग प्राईसवर. हाही दुसरा प्रकार असतो. म्हणजे उदाहरणार्थ काही कंपनीज जशा आहेत तशा ऑल्कॅनी वगैरे की ज्या तुम्हाला पर एकरची रॉयल्टी तुम्ही तिथं देऊ शकतात की पर एकरची इतकी रॉयल्टी आहे, ती माईट बेबी 50,000 असू शकते, 60,000 असू शकते, कारण शेवटी युरो डॉलर्स याचे रेट्सच्या फ्लॅक्च्युएशननुसार आपल्याला एक ॲव्हरेज आउट घ्यावं लागतं. मग ही पर इयर पण असू शकते, फॉर 10 इयर 12 इयर्स पण असू शकते. परंतु मी एक सांगितलं की शेवटी ऑन FOB असेल किंवा पर एकर असेल, ह्या गोष्टीकडे तुम्ही जास्त विचार परत करूच नका मित्रांनो. तुम्ही ह्या गोष्टीकडे बघा की आपल्याकडे हे नवीन जम्प्लाझम आले. मी जर सांगितलं की आज इतके जम्प्लाझम आपल्याकडे आलेले, त्या जम्प्लाझम आणण्यासाठी कुठलाही परिवार असेल, मग तो सह्याद्री परिवार असेल किंवा अजून ज्याच्यामध्ये काम करणारे लोक असतील, प्रचंड मोठ्या संघर्षातून, प्रचंड मोठ्या त्रासातून या गोष्टी सर्व कराव्या लागतात.
आणि 2025 नंतर जर आपल्याला ह्या व्यवसायात जर टिकायचा असेल तर नवीन प्रॉडक्ट, नवीन जात हेच पर्याय आहे. त्याला मी एक उदाहरण देतो की समजा लुना ही एक म्हणून दादा 1 मिनटं वेळ घेईल मी तुमचा. एक लुना गाडी आहे माझ्याकडे आणि तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल बुलेट गाडी आहे. बुलेट किंवा आत्ताची नवीन सगळ्यात चांगली मोटरसायकल कुठली आहे? हां, हार्ली डेव्हिडसन. बरं करेक्ट. समजा मी आता मग मनोजकडे हार्ली डेव्हिडसन आहे आणि माझ्याकडे, मी लुना नाही म्हणत, माझ्याकडे स्प्लेंडर आहे. चला लुना आपण बाजूला करू. आणि मला इथून निफाडला पोचायचं आहे आणि मी ठीक आहे, मी हुशार आहे, फार आहे, अमकं आहे, धमकं आहे, सर्व गोष्टी आहे. तर माझ्याकडे स्प्लेंडर आहे. जर स्प्लेंडरनी जर निफाडला पोचायचं तर मला 35 मिनटं लागत आहेत. बरोबर आहे. इथून 35 मिनटं मी जनरल धरले आणि हे हार्ली डेव्हिडसननी 20 मिनटात पोचले. म्हणजे हे हुशार आहे का? यांना खूप गाडी चालवता येते का? असं नाही. हे जे प्रॉडक्ट डिफाईन करताय, हे प्रॉडक्ट त्यांना सक्सेस देत आहे. सेम कंडिशन इथं लागू पडतं. ज्या वेळेस तुमच्याकडे या नवीन व्हरायटीज किंवा नवीन जम्प प्लाझम जेव्हा इंडियामध्ये येतील त्यावेळेस मला एवढं कष्ट करायची गरज नाही. म्हणजे जसे मी सांगितलं लुनाने मला 1.5 तास वेळ लागतो निफाडला पोचायला, म्हणून मी कमी त्रास घेतो असं नाही आहे. तसं हार्ली डेव्हिडसननी अर्धा तास लागणार आहे. तसंच हे नवीन प्रॉडक्ट येणार आहे. या नवीन प्रॉडक्टनी रादर दॅन रेट तुमचे असलेले कन्फ्युजन्स, तुमच्या असलेल्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस, डिपिंग असेल, थिनिंग असेल, तुम्ही जो आज ग्रोथ रिटार्डेटचा प्रचंड वापर करतात, ह्या सर्व गोष्टीमध्ये सेव्ह होणार आहे. एक आणि मला तुम्हाला सांगायला वाटतं की आजची कंडिशन अशी मनोज दादा की मुंबई मार्केटमध्ये आजही चायनावरनं, म्हणजे मी आजचा दिवस सांगतो, माझं काही मित्रांशी बोलणं आलं सकाळी, आजसुद्धा चायनावरनं कमीत कमी मागच्या आठवड्यामध्ये 100 कंटेनर्स हे रेड लोपचे आणि ब्लॅक सिडलेचे चायनावरनं इम्पोर्ट झालेले. 100 कंटेनर कमीत कमी मुंबई पोर्टवर. आणि माझा असा अंदाज आहे की मे आणि जून आणि जुलै या 3 महिन्यामध्ये, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट सर्वसाधारणपणे 1,500 ते 2,000 कंटेनर हे इम्पोर्टेड व्हरायटींचे भारतामध्ये खपले गेले. आणि सर्व व्हरायटीज खपल्या गेल्या. याचं कारण काय? या सर्व व्हरायटीची टेस्ट अतिशय चांगली होती. याची साईज मिनिमम 18 ते 20 mm होती. याची युनिफॉर्म कलर, युनिफॉर्म क्रंचीनेस, फ्लेवर्स या गोष्टी तुम्हाला फक्त हार्ली डेव्हिडसनमध्येच मिळतील. लुना घेऊन फिरणार, ठीक आहे, लुनासारखंच काम करणार, मोठा आवाज देणार, बरोबर आहे, कधी पॅन्डल मारावं लागणार. पॅन्डल म्हणजे हे स्प्रे कर, ते स्प्रे कर. तर थोडासा आपण याचा फार मोठा ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह विचार करा. आज त्या गोष्टीमध्ये सजग न राहण्यापेक्षा एक इंडस्ट्रीचा की प्लेअर म्हणून तुम्ही असा विचार करा की ह्या बदलाला मी सामोरं जाईल. एक इलेक्ट्रोस्टॅटिक्स मशीन आलं होतं तर त्यांनी इतकं मोठं चेंजेस आपल्याकडे करून टाकले. तर एक तरुण पिढी म्हणून किंवा तरुणांनी याच्याकडे फार आशादायक नजरेने बघावं असं मला वाटतं. नक्कीच अमितजी. आणि त्याचंच उदाहरण म्हणून आपण बघतोय की गेल्या 2-3 वर्षामध्ये नॉन PGR व्हरायटींचं ग्राफ्टिंग आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. बबलू दादा मोरेंचाच एक प्रश्न आहे. यावर्षी 2 किडी जास्त त्रासदायक ठरू शकतात, एक उडद्या आणि दुसरी फळमाशी, तर त्यावर काय उपाययोजना करता येतील रेसिड्यूच्या दृष्टीने आणि लोकलसाठी? बरोबर. अनिल कुशार यांचा प्रश्न आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की फळमाशी जी आहे, फ्रूट फ्लाय, याला तुमचं ऑर्चर्ड काही बेसिक गोष्टी रादर दॅन केमिकल्स, जसं तुमचं ऑर्चर्ड क्लीन ठेवणं सगळ्यात फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट. सेकंड, तुमचं जी बाग आहे त्या बागेच्या पलीकडे जिथं फळमाशी वाढते, म्हणजे जे वेलीवर्गीय पिकं आहे, म्हणजे भोपळा असेल किंवा तुमचं कारले असेल, याचं कुठल्याही प्रकारामध्ये ज्यावेळेस तुमचा प्लॉट हा फ्लावरिंग किंवा फ्रुटिंग नंतर येतो तर आजूबाजूला ते पीक नसावा, किंवा जर ते पीक असेल तर त्या पिकामध्ये त्या पर्टिक्युलरली फळमाशीचा प्रतुपूर नसावा. त्यानंतर मी जे सांगितलं की तुम्हाला फेरोमोन ट्रॅप्स हे लावणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मी ट्रॅप लावलं का माझ्याच बागेमध्ये माशी येतात. सर्व खरं आहे, अख्ख्या गावाने लावा ना. 40 रुपये 50 रुपये मागच्या वेळेस योगेश रिकामेने आणि आमचे काही मित्रपरिवार जसे ब्रह्मेच्या वगैरे मित्रपरिवारांनी काही दिवस चर्चा केली होती. माझं म्हणणं आहे थोडंसं पॉझिटिव्हली घ्या सर्व गोष्टीकडं. आणि सेकंड, आळीवर्गीय जे कीटकनाशकं जी मग अशी तुम्हाला सांगितले, त्या कीटकनाशकांचा मी परत ते रिपीट करत नाही, त्या कीटकनाशकांचा तुम्ही वापर नियमित त्या स्टेजला करा. त्यातनं सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात लिपिडोप्टेरम टाईप ऑफ इन्सेक्टचा जर कंट्रोल भेटला तर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या फळमाशीचं सुद्धा नियंत्रण तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल. थ्रिप्स नियंत्रणाकरता प्रभावी केमिकल्स कोणते वापरावे? बायोलॉजिकलचा वापर करावा का? लासलगाववरून मुगले विचारत आहेत. मी ऑलरेडी थ्रिप्स करता तुम्हाला सांगितले की बरेचसे केमिकल मी सजेस्ट केले.
हे सर्व केमिकल चांगले, जसे त्याच्यामध्ये क्लोरोनेट्रिपॉल म्हणजे बेनिविया आहे, इमामॅक्टिन बोनझाईड म्हणजे प्रोक्लेम आहे, त्यानंतर स्पिनोटम म्हणजे डिलिगेट आहे. कुठल्या एका केमिकलवर डिपेंड न राहता ह्या केमिकलचं जे धरलेला स्टेजेस आहे, फ्लावरिंगमध्ये कुठलं वापरावा, त्यानंतर लेटला कुठलं वापरावा, याचं ऑलरेडी मी तुमच्या स्लाईडमध्ये डिफाईन केलेलं आहे. तुम्ही त्या अनुषंगाने वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो दुसरा त्यांचं काय म्हणणं होतं अजून, बायोलॉजिकलचा वापर करावा का? बायोलॉजिकलचा वापर. बायोलॉजिकल कुठले बायोलॉजिकल्स, बायोलॉजिकलमध्ये बिवेरिया असेल, मेटारायझम असेल, याचा वापर करण्यालाच काही हरकत नाही. परंतु याची इफिकेसी तुम्ही तुमच्या लेवलला, त्याचा CFU काउंट, ते किती फ्रेश आहे, या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडं तुषार उगले सर, डॉक्टर उगले सर यांचा त्यापैकी चांगला अभ्यास आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पण जे दुसरे बायोलॉजिकल्स आहे, ज्याला काही नाव गाव पत्ता काहीच नाही आहे, ज्याचं कुठलंच गोत्र नाही, असे बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स वापरताना फार वेळा विचार करा. कंटेनर रेंट आणि शॉर्टेज त्यामुळे ट्रान्सपोर्टचा वाढलेला रेट याचा द्राक्ष निर्यात रेटवर काही परिणाम होईल का? निश्चितच. कंटेनरचे जे बघा, काही इंटरनॅशनल गोष्टी ज्या तुमच्या माझ्या हातात नसतात. कंटेनरचं भाडं निश्चितच वाढलं आहे. जे मागच्या वर्षी $4,000 पर कंटेनर होतं, म्हणजे 2020ची जी हार्वेस्टिंग झाली त्यावेळेस $2,500 पर कंटेनर होतं. 2021च्या हार्वेस्टिंगला ते $4,000 पर कंटेनर झालं, म्हणजे 12 ते 13 रुपये किलोनी वाढलं. आणि 2022ची जी हार्वेस्टिंग राहील त्याच्यामध्ये सध्या तरी दिसतं आहे की ते वाढेल. पण मी त्यावर अजून लगेच भाष्य करणार नाही, कारण की बऱ्याचशा इंटरनॅशनल गोष्टी असतात ज्या तुमच्या माझ्या हातात नसतात. त्याच्यामध्ये ट्रेड वार चालतात. सध्या पॅन्डेमिकचा काळ हळूहळू ओपन होतो आहे. जर सिच्युएशन जर इम्प्रूव्ह झाली आणि निदान आपल्याला लास्ट इयरचं जरी भाडं आपल्याला जवळपास जरी भेटलं तरी आपल्याला चालू शकतं. पण ह्या काही इंटरनॅशनल घडामोडीकडं आपण फक्त लक्ष ठेवलं पाहिजे. पण त्याने आपण विचलित होता कामं नाही आहे की अरे मग $7,000 होईल का, $8,000 होईल, मग मी द्राक्ष करू का, ते त्यावेळेस बघितलं जाईल ना. पण आज रोजी आपण निराशेने किंवा नकारात्मक भावना ठेवून काहीतरी वेगळा विचार करण्यात गरज नाही आहे. सध्या तरी तुमचा बेस्ट फोकस आहे तो उत्कृष्ट क्वालिटीचे, भले ते डोमेस्टिक असेल किंवा भले ते एक्सपोर्ट असेल, निर्यातीसाठी द्राक्ष तयार करणे. जो माझं द्राक्ष खाईल ते केमिकली कसं सेफ राहील आणि खाणारा कसा मला आनंद देऊन जाईल, याचाच तुम्ही जास्त विचार करा. धन्यवाद अमितजी. खूप मौल्यवान मार्गदर्शन आणि सर्व प्रश्नांची अतिशय समर्पक उत्तरे तुम्ही आम्हा सर्व द्राक्ष उत्पादकांना दिली. मी आनंद ॲग्रोकेअरतर्फे विजयजी पिंगळे, त्या अगोदर द्राक्ष पंढरीच्या वतीने विंचुरगवळीचे प्रगतिशील द्राक्ष उत्पादक योगेशजी रिकामे यांना विनंती करतो की त्यांनी अमितजी यांचा बुके देऊन सत्कार करावा. यानंतर आनंद ॲग्रो केअरतर्फे विजयजी पिंगळे हे श्री अमितजी पडोळ यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतील. निश्चितच मित्रांनो, मला निश्चितच आनंद होईल मित्रांनो की आज तुम्ही जे काही छोटेखानी लेक्चर ऐकलं त्यातनं तुम्हाला 2 गोष्टी नवीन मिळाल्या असतील. परंतु जरुरी नाही की तुम्ही सर्व माझ्या मताशी सहमतच असाल, कारण माझं मत वैयक्तिक असतं, प्रत्येकाला मतं ठरवण्याचा अधिकार आहे. पण निश्चितच तुमच्यातलाच एक सहकारी म्हणून मला तुमच्याशी बोलताना खूप आनंद वाटला. आणि कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं बोलताना चूक झाली असेल तर मी क्षमस्व करतो. आणि ह्या आयोजकांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सीझनसाठी भरभरून शुभेच्छा देतो. तुमची सगळ्यांची उन्नती होत राहो. त्याबद्दल निश्चितच एक भावी मी जे तुम्हाला सांगितलं की आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे द्राक्ष या पिकाने घडवलेलं आहे, ह्याच गोष्टीचा विचार करा फक्त. त्यामुळे
फार सजग राहा, जागरूक राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अमितजी.